वेलकम सर. सरांची मी थोडक्यात ओळख करून देते. माननीय श्री विश्वनाथ जयसिंग पाटील सर हे पुण्याच्या पृथ्वी संस्थेचे संस्थापक व संचालक असून पृथ्वी ही संस्था UPSC, MPSC व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन करते. त्यांनी कृषी अभियांत्रिकी विषयामध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठ राऊरी येथून पदवी धारण केली असून गेली 15 वर्ष ते अखंड UPSC, MPSC व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहेत. UPSC आणि MPSC या परीक्षांच्या पूर्व तयारीसाठी यशाची परिक्रमा हे त्यांचे मासिक तसेच पुस्तक विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिले आहे. विविध स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन करण्यासाठी त्यांनी 2006 मध्ये पृथ्वी संस्थेची स्थापना केली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत UPSC परीक्षेतील IAS, IPS, IFS तर MPSC परीक्षेतून उपजिल्हाधिकारी, तहसीलदार तसेच DYSP पदांवर हजारोंपेक्षा अधिक विद्यार्थी निवडले गेले आहेत. आता मी विनंती करते श्री विश्वनाथ जयसिंग पाटील सर त्यांनी आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे. प्लीज सर. नमस्कार. ऍग्रिकल्चर फ्रॅटर्निटी मध्ये असणारे सर्वच्या सर्व विद्यार्थी बांधव, के वाघ कृषी आणि त्याच्याशी संबंधित असणाऱ्या त्या इन्स्टिट्यूट्सचे संचालक, प्राचार्य, प्राध्यापक वर्ग, कर्मचारी वर्ग, मला खरं तर होमकमिंग सारखं वाटलं. निलेश सरांनी जेव्हा मला विचारलं की सर आमच्या विद्यार्थ्यांना गायडन्स कराल का, मी कुठल्याही ऍग्रिकल्चर कॅम्पसमध्ये जायला एका पायावर तयार असतो. पण आता झालंय काय, 1.5 वर्ष झालं तुम्हालाच कॅम्पसमध्ये जाता येत नाही, त्यामुळे मलाही कॅम्पसमध्ये काही येता आलं नाही. तेव्हा मग आपण ऑनलाईन माध्यमातून तो कॅम्पसचा जो फील आहे तो घ्यायचा प्रयत्न तर करूयात. तर तो विषय काय घ्यायचा असं चाललं होतं. मग बरेच विषय येतात. आता इंट्रोडक्शन मध्ये तुम्ही ऐकलं की मी स्पर्धा परीक्षांच्या मार्गदर्शनात काम करतोय वगैरे. या मुद्द्यांवर तर तुम्हाला मार्गदर्शन मिळत राहतं. पण मग याच्या बियॉन्ड जाऊन आता मी गेली 6 वर्ष झालं विश्वकुलम नावानी दुसरी एक ऑर्गनायझेशन चालवतोय, ज्याच्यामध्ये सेल्फ डेव्हलपमेंट म्हणजेच स्वविकास या मुद्द्यावर काम करतोय. मग कॉर्पोरेट्स असतील, एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्स असतील, ब्युरोक्रॅट्स आहेत, मॅनेजमेंट्स आहेत वेगवेगळ्या, यांच्यासाठी छोटे प्रोग्राम्स होतात जे 2 दिवस 3 दिवस या माध्यमातून काम होतं. आता मुळात होतं काय की आपल्याला आपलं करिअर करत असताना तो करिअरचा जो टप्पा आहे त्या टप्प्यावर जर योग्य दिशा मिळाली तर आपली गाडी केवळ रुळावर राहत नाही, तर योग्य स्टेशन्सवर जात जात आपल्याला जिकडे जायचं होतं तिथं पोहोचते. तेव्हा म्हटलं की आपण हा जो युवा वर्ग आहे या युवा वर्गाला सक्सेस आणि त्याच्या दृष्टिकोनातून चॅनलाइज करणं याच्यावर आपण बोलूयात. आज जनरली मी बाहेर जेव्हा सगळे प्रोग्राम्स होत आहेत तेव्हा सुरुवातीला त्या विषयावर काही व्यवस्थितपणे आपण म्हणूयात और एक डायरेक्शन म्हणून काही मुद्दे मांडतो आणि मग तुमच्या ज्या शंका असतात त्या माध्यमातून ते खूप आणखी खोलामध्ये जातं. तसं आज सुद्धा मी सुरुवातीला काही मुद्दे मांडणार आहे. चॅनलायझिंग युथ फॉर सक्सेस असं म्हणत असताना याच्यामध्ये वेगवेगळे जे भाग आहेत, म्हणजे एक पहिला भाग आहे तो आहे युथ. तर मी जेव्हा युथ असं म्हणतोय तेव्हा हा महाविद्यालयीन युवक हा एक आत्ताच्या दृष्टिकोनातूनचा मुद्दा समोर आहे. पण मला असं वाटतं की इथं असणारे जे आता जॉईन झालेले विद्यार्थी आहेत त्याच्या बरोबरीनं सगळा प्राध्यापक वर्ग आहे आणि ही संपूर्ण तुमची जी व्यवस्था आहे, वाघ महाविद्यालय आणि तो कॅम्पस, याच्यामध्ये काम करणारे सगळे लोक, याला आपण युथ याच्यामध्ये घेऊ शकतो. तेव्हा हा जो युथ आहे याला चॅनलाइज करायचं सक्सेससाठी. चॅनलाइज असं जेव्हा मी म्हणतोय तेव्हा त्याला बांध घालायचा आहे का? म्हणजे ऍग्रिकल्चर इंजिनिअरिंगचे जे विद्यार्थी असतील त्यांना माहिती असेल की चॅनल करायचा असतो म्हणजे पाठ घालायचा आहे. तर असं बंदिस्त करायचं आहे का? तर मला असं बिलकुल म्हणायचं नाही.
चॅनलाइज ज्याला मी म्हणतोय ना, त्याला स्ट्रीमलाइनिंग असा दुसरा शब्द आपण वापरू शकतो, की भरकटलेपणा जो असतो, दिशाहीनता जी आहे, ती दिशाहीनता किंवा भरकटलेपणा बाजूला करून आपल्याला योग्य दिशेनं जाणं, याला आपण चॅनलायझिंग असं म्हणू शकतो. मुळात चॅनलाइज करायचं कशासाठी? म्हणजे मला जर का चॅनलाइज केलं नाही तर काय? चॅनलाइज केल्याची उदाहरणं तुम्हाला सोपी सांगतो मी. बघा, मी लहान होतो ना, तेव्हा आम्ही शाळेमध्ये मुलं खोड्या करायचीत. माझाही त्याच्यामध्ये क्रमांक असायचा. तेव्हा शनिवारची जी सकाळची शाळा असायची, उन्हामध्ये असायची ती, म्हणजे अंगणात, शाळेच्या अंगणात भरायची. तेव्हा ऊन जोपर्यंत वाढत नाही तोपर्यंत बसा. फार मजा यायची. पण आमच्यामधले काही उद्योगी लोक होते ना, ते एक छोटंसं एक हत्यार घेऊन यायचे. मी हत्यार यासाठी म्हणतोय का ते तुम्हाला आता लक्षात येईल. अशा कोवळ्या उन्हात बसल्यानंतर कुणाला काहीही होत नाही. पण हे जे काही उद्योगी बाळ होती ते काही घेऊन यायचे आणि ते घेऊन येताना ते त्या काळी 25 पैशाला मिळायचं. आता हे 25 पैशाला मिळणारं जे काही छोटंसं हत्यार किंवा उपकरण होतं ना, ती अशी छोटीशी गोल अशा स्वरूपाची काच होती. ही काच बरोबर अशी पकडायची, त्या काचेवर ऊन पडायचं आणि बरोबर त्या उन्हाचा एक ठिपका तयार व्हायचा. मग एक कोणीतरी, आता त्यावेळी खाकी पॅन्टवर, हाफ पॅन्टवर बसणारा हा सगळा विद्यार्थी वर्ग, एखाद्या कुणाच्या तरी बरोबर पायावर तो ठिपका असा फोकस करायचा आणि थोड्या वेळानंतर तो विद्यार्थी जो असेल तो अचानक तांडव नृत्य करायला सुरुवात करायचा. आता हा विनोदाचा भाग बाजूला ठेवूयात आपण. इथं हे जे चॅनलायझिंग आहे ना, नॉर्मली आपण सनलाईट मध्ये बसलो तर ट्रॉपिकल कंट्रीमध्ये आपण जन्माला आलेलो आहोत, आपल्याला काही होत नाही, म्हणजे टॅनिंगच्या पलीकडे काही होणार नाही आपल्याला. पण जर का तीच सनलाईट आपण केवळ एका काचेमधून चॅनलाइज केली तर काय होऊ शकतं? मोठी आग लागू शकते. ही सगळीच्या सगळी एनर्जी जी आहे ती चॅनलाइज जेव्हा होते तेव्हा काय होऊ शकतं याचं सोपं उदाहरण आहे. दुसरं उदाहरण बघा, की नदीचं पाणी असंच वाहून जात असतं, पण त्या नदीच्या पाण्याला बांध घातला आणि त्याला एक मध्ये छोटासा टनेल तयार केला किंवा पाईप तयार केली. आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की जास्त व्हॉल्यूमचं पाणी आपण कमी एरियामधनं जर का नेलं तर पाण्याचा वेग वाढतो. Q इज इक्वल टू AV. मी तुम्हाला इथं मॅथ्स सांगणार नाहीये, पण ही जी क्वांटिटी आहे ती मी छोट्या नलिकेतून जर नेली तर व्हेलॉसिटी वाढणार आहे आणि त्याच्यात छोटंसं टर्बाईन बसवलं तर काय होईल? पॉवर जनरेशन होईल. मला तुम्हाला हेच सांगायचं आहे. आपल्याकडं युथ म्हणून जी काही एनर्जी आहे ना, ती एनर्जी चॅनलाइज करणं फार गरजेचं आहे. आणि ती एनर्जी चॅनलाइज जर झाली तर काय होऊ शकते याची 2 उदाहरणं मी तुम्हाला दिलेली आहेत. म्हणजे जपानची जेव्हा राख झाली होती तेव्हा सगळा युथ चॅनलाइज झाला आणि आज जपान कुठच्या कुठं पोहोचलेला आहे. चॅनलाइज करणं असं म्हणतो तेव्हा व्यक्ती चॅनलाइज होते, त्याच्या बरोबरीनं कुटुंब चॅनलाइज होतं, मग आजूबाजूचा सगळा समुदाय चॅनलाइज होतो आणि मग देश चॅनलाइज होतो. हे चॅनलायझेशन जे आहे, युथचं चॅनलायझेशन आहे, ते करायचं कसं? मूळ मुद्दा तोच आहे ना, की हे चॅनलायझेशन करायचं कसं? हे चॅनलायझेशन जर मी एका निश्चित प्रोग्रामिंगनं करू शकलो तर मला हवं ते मिळू शकतं. दुसरा याच्यातला मुद्दा आहे तो म्हणजे यश, सक्सेस. चॅनलायझेशन करायचं कशासाठी? तर यशासाठी. करायचं कसं याच्यावर मी आता बोलणारच आहे, पण कशासाठी करायचं? तर मला यश मिळायला हवं म्हणून मला ते करायचं आहे. सो सक्सेसची डेफिनेशन काय? सक्सेसची डेफिनेशन रिलेटिव्ह आहे. मी आता सुरुवातीला तुम्हाला ती सांगत नाहीये. हळूहळू आजच्या या आपल्या वेबिनारच्या माध्यमातून तुम्हाला तीही लक्षात यायला सुरुवात होईल. पहिली गोष्ट आहे चॅनलाइज करणं याच्यामधली, ती म्हणजे दिशा असायला पाहिजे, दिशा सापडायला पाहिजे. पण ही दिशा ठरवतं कोण? तर ही दिशा ठरवण्यासाठी आवश्यक असतं गोल पोस्ट. आता तुमची फुटबॉलची टीम असेल किंवा हॉकीची टीम असेल, तुमचे जे निलेश सर आहेत ते हॉकी प्लेअर आहेत, त्यामुळे त्यांना ते लवकर पटकन लक्षात येईल. आता ही जी टीम असते त्याला गोल पोस्ट असणं गरजेचं असतं. विदाऊट गोल पोस्ट जर का आपण तो हॉकीचा बॉल किंवा फुटबॉल घेऊन खेळायला लागलो तर काय होणार? नुसताच खेळ होतो. आपल्याला आपलं करिअर, आपलं आयुष्य हा नुसता खेळ नाही करायचा आहे. आपल्याला गोल पोस्ट असणं गरजेचं आहे. आता ज्याला गोल पोस्ट म्हणतात ना,
हे गोल पोस्ट आणि माझ्या इच्छा हे दोन्ही एकच असतं का? बऱ्याच वेळेला आपल्याला खूप साऱ्या इच्छा होतात. म्हणजे लहान असताना एसटीत कंडक्टर बघितला की कंडक्टर व्हायची इच्छा होते. मग कधीतरी एखादा पोलीस बघितला की पोलीस व्हायची इच्छा होते. आपल्याला एखादा सिनेमा बघितला की त्यातला जो काही नायक असेल तसं व्हायची इच्छा होते. अशा ज्या इच्छा आहेत या डिझायर्स आहेत. डिझायर्स आणि गोल पोस्ट हे दोन्ही सेम असतं का? बघा, ऑल डिझायर्स मे नॉट बी युअर गोल पोस्ट किंवा त्या होऊही शकत नाहीयेत. बट तुमचं जे गोल पोस्ट आहे ही तुमची बर्निंग डिझायर जरूर असते. मी रिपीट करतो, ऑल डिझायर्स कॅनॉट बी युअर गोल पोस्ट. पण तुमचं जे गोल पोस्ट असतं ती तुमची बर्निंग डिझायर असावी लागते. म्हणजे मला डिझायर नाहीये आणि मात्र ते माझं गोल आहे असं होऊच शकत नाही. पण माझ्या सगळ्या डिझायर्स ह्या कधीही माझं गोल असणार नाहीत. त्यामुळं माझं गोल असं मी जेव्हा म्हणतोय तेव्हा मला नक्की करावं लागेल की माझी इच्छा आणि गोल याच्यातला फरक काय आहे. तुम्हाला मी याच्यासाठी एक छोटीशी स्टोरी सांगणार आहे. म्हणजेच ही डिझायर किती बर्निंग असावी लागते. ही छोटीशी स्टोरी आहे आणि एका छोट्या मुलाची आहे. हा जो छोटा मुलगा आहे तो एका शाळेत शिकत असताना वेगवेगळ्या गोष्टी बघितल्या की जशी मुलांना इच्छा होते तशी याला सुद्धा इच्छा व्हायची. मग वरून विमान गेलं तर आपल्यालाही इच्छा होते ना विमान बघायची. मग आपण असं वर बघतो आणि विमान कुठून गेलं हे पाहतो. विमान कुठं गेलं, काय गेलं. आजकाल आपल्याला काय इच्छा होऊ शकेल, चला आपल्याला विमानात बसायची अशी इच्छा होऊ शकेल. पण हा जो छोटा मुलगा होता ना, या मुलाला एक वेगळीच इच्छा होती आणि त्याला विमान उडवण्याची इच्छा होती. हे जे विमान उडवणं आहे त्याने त्याला पछाडलेलं होतं आणि या इच्छेतच तो पुढे शिक्षण घेत गेला. टेक्निकल एज्युकेशन झालं आणि इंडियन एअरफोर्सची जी एंट्रन्स होती ती त्यांनी क्लिअर केली. हा जो विद्यार्थी होता त्याने इंडियन एअरफोर्सची एंट्रन्स क्लिअर केली, पण दुर्दैवाने त्याला इंडियन एअरफोर्समध्ये एंट्री मिळू शकली नाही. आता त्याचं लहानपणापासूनचं बालपणापासूनचं जे स्वप्न आहे ते स्वप्न पूर्णपणे भंगलं. त्याला पुन्हा इंडियन एअरफोर्समध्ये एंट्री आणि तेही एअरफोर्सचा पायलट म्हणून मिळणारी जी एंट्री होती ती मिळण्याची शक्यता संपूर्ण नाहीशी झाली. हा जो विद्यार्थी होता त्याला दुसरी एक नोकरी मिळणार होती. त्याच्या इंटरव्ह्यूसाठी तो चालला होता. जाताना वाटेमध्ये एक ठिकाण लागलं आणि हे ठिकाण आहे ऋषिकेश. ऋषिकेशला हा विद्यार्थी गेला. अत्यंत विमनस्क अवस्थेमध्ये असणारा यंग असणारा हा जो तरुण मुलगा आहे तो गेलाय आणि तिथं स्वामी शिवानंदांचा आश्रम आहे. स्वामी शिवानंदांच्या आश्रमामध्ये तो गेला. शिवानंदांना भेटल्यानंतर त्या मुलाकडे बघितल्या शिवानंदांच्या लक्षात आलं की काहीतरी बिनसलंय, थोडासा डिप्रेशन मध्ये दिसतोय. मग त्यांनी विचारलं आणि या मुलांनी सांगितलं की असं घडलंय आणि माझं जे स्वप्न होतं ते स्वप्न भंग पावलेलं आहे. शिवानंदांनी जे सांगितलं त्यातून एक मोठा चमत्कार मी म्हणणार नाहीये, पण जे ट्रान्सफॉर्मेशन झालेलं आहे ते ट्रान्सफॉर्मेशन शिवानंदांनी जे सांगितलं त्याच्यातून मोठा इतिहास घडलेला आहे. आता हा जो विद्यार्थी आहे हा विद्यार्थी पुढे काय केलं त्याने, इथे त्याची छोटीशी स्टोरी मी तुम्हाला सांगितली. दुसरं एक नॅरेशन आहे. भारतामध्ये जे वेगवेगळे एअर बेसेस आहेत त्याच्यापैकी एक एअरबेस पुण्याला आहे, लोहगाव. या लोहगावला सुखोई MK-30 ती आपल्या नाशिकला आता असेंबल केली जातात, मॅन्युफॅक्चर केली जातात. रशियन विमानं आहेत जी अत्याधुनिक फायटर जेट प्लेन्स आहेत. तर याची उड्डाणं रोज होतात पुण्यातून आणि भारताच्या सीमेवर काही मिनिटांमध्ये जाऊन घिरटी घालून ती परत येतात सर्व्हिलियन्स करण्यासाठी. तर आता असे एक उड्डाण सुरू आहे. हे को पायलटेड विमान आहे. 2 वैमानिक एका वेळेला याच्यामध्ये बसू शकतात. तर 2 वैमानिक बसलेले आहेत आणि एक अत्यंत एक्सपिरियन्स्ड वैमानिक आहे जो इंडियन एअरफोर्सचा आहे आणि दुसऱ्या बाजूला कॉकपिट मध्ये बसलेला जो वैमानिक आहे तो आहे आपल्या स्टोरी मधला हा मुलगा. इंडियन एअरफोर्सनं रिजेक्ट केल्यानंतर सुद्धा असं काय घडलं की ज्याच्यामुळं हा मुलगा तिथपर्यंत पोहोचला. याच्यासाठी कुठले नियम बदलण्यात आले? कुठलेही नियम बदलण्यात आले नाहीत. तर या मुलाने वेगळे नियम लिहिले.
इंडियन एअरफोर्सच्या त्या विमानामध्ये पायलट म्हणून बसलेला तो जो दुसरा को पायलट असणारा जो विद्यार्थी होता ते होते महान शास्त्रज्ञ आपल्या देशाचे माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम. वयाच्या 60 नंतर देशाचे राष्ट्रपती म्हणून त्या कॉकपिट मध्ये पायलट म्हणून बसणं ही इच्छा त्यांची पूर्ण झाली. ही जी बर्निंग डिझायर होती, या बर्निंग डिझायरचा प्रवास केवढा मोठा आहे बघा. आपल्याला मिसाईल्स मिळाले, प्रचंड मोठं संशोधन मिळालं. या देशाला नॉन पॉलिटिकल बॅकग्राऊंड असणारे, सायन्स बॅकग्राऊंड असणारे एक शास्त्रज्ञ राष्ट्रपती म्हणून लाभले. तर कलाम सर असं म्हणतात की माझी ती जी इच्छा होती ती पूर्ण होण्याच्या या अख्ख्या सगळ्या प्रवासाचे हे उरलेले टप्पे होते. म्हणजेच त्यांचं शास्त्रज्ञ होणं, राष्ट्रपती होणं, ते त्यांच्या पायलट होणं याचे टप्पे होते असं सर म्हणतायत. काय झालं होतं शिवानंदांच्या त्या आश्रमामध्ये? तर हे जे यंग अब्दुल कलाम सर होते त्यांना स्वामी शिवानंदांनी सांगितलं, हे बघ, आपली डिझायर आणि आपलं जे स्वप्न आहे, ज्याला ड्रीम म्हणतो, या दोन्हीमध्ये फरक आहे. जर का तुमचं ड्रीम आणि डिझायर हे गोल असेल तर ते 100% प्युअर असेल. ते इतकं प्युअर असेल की त्याच्यामध्ये कसल्याही स्वरूपाची भेसळ नसेल. आणि जेव्हा ते प्युअर असेल तेव्हा तुमच्यातून ते दररोज बाहेर रॅडिएट केलं जाईल, उत्सर्जित केलं जाईल. जशी सूर्याची किरणं सूर्यातून प्रत्येक क्षणाला रॅडिएट केली जातात. आणि हे जे काय रॅडिएशन होणार आहे ते या स्पेसमध्ये, इथरमध्ये रॅडिएट होईल. तिथून रिबाउंड होऊन पुन्हा तुमच्याकडे येईल. हे रिबाउंड होऊन आलेलं जे काय रॅडिएशन आहे पुन्हा तुमच्यातून उत्सर्जित होईल. ही प्रक्रिया सतत घडत राहील आणि तुमची इंटेन्सिटी जेवढी प्युअर असेल तेवढ्या लवकर हे जे काही बाहेर पडणारं रॅडिएशन आहे इट विल गेट कन्व्हर्टेड इन टू रियालिटी. आपणाला एनर्जीचा तर रूल माहिती आहे, मास आणि एनर्जी एकमेकांमध्ये आपण ट्रान्सफॉर्म करू शकतो. काय घडलं? एका छोट्या मुलाचं पायलट होण्याचं स्वप्न पूर्ण झालं, ज्याच्यातून या दुनियेला एक महान व्यक्ती मिळाली. सक्सेससाठी युथ चॅनलाइज करणं असं जेव्हा आपण म्हणतोय तेव्हा आपल्याला स्वतःला जे म्हणायचं आहे, जी इच्छा आहे त्याचं रूपांतर गोलमध्ये व्हायला पाहिजे. आणि ते जे गोल आहे, ती जी डिझायर आहे ती एवढी प्रचंड असायला पाहिजे, ती एवढी प्युअर असायला पाहिजे. पण मग गोल एकच असतं का? तर खरं सांगायचं तर गोल्स टप्प्याटप्प्यांनी बदलत जातात. टप्प्याटप्प्यांनी आपल्या आयुष्यामध्ये यशासाठी आपण काही माइलस्टोन्स ठरवत असतो, पण माइलस्टोन्स ठरवणं आवश्यक असतं. मला जर का माइलस्टोन्सच माहिती नसतील तर मी नाशिक CBS ला कुठल्या गाडीत बसलो याला काही फरक पडत नाहीये. का? मला कुठं जायचं आहे हे नक्की नसताना दिसेल त्या गाडीत बसलो काय फरक पडतो? किंवा नाशिक रोडला गेलो आणि येईल त्या ट्रेनमध्ये बसलो काय फरक पडतो? पण आपलं आयुष्य असं नाहीये. आपल्या आयुष्यामध्ये वाटेल त्या ठिकाणाकडे जाणं असं आपण करू शकत नाही. असं जर केलं तर ते आयुष्य भरकटेल. म्हणून ती दिशा आवश्यक आहे. जेव्हा दिशा असते तेव्हा काय होऊ शकतं? जेव्हा दिशा असेल तेव्हा आपल्याला फक्त आणि फक्त गोलच दिसू शकतो. एक छोटासा कॅम्प भरलेला होता. आपण असं म्हणूया की त्र्यंबकेश्वरच्या पायथ्याला तो कॅम्प भरलाय. त्र्यंबकेश्वरच्या जंगलाचा भाग आहे, तिथं तो पायथ्याला कॅम्प भरलेला आहे. आणि इथं तरुण मुला मुलींचं ट्रेनिंग सुरू आहे. मग काही रॉक क्लाइम्बिंग असेल किंवा जंगलामध्ये जाणं असेल, अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज आहेत. तर हा जो काही कॅम्प भरलेला आहे या कॅम्पमध्ये एक ऍक्टिव्हिटी आहे, ती म्हणजे त्या अख्ख्या जंगलातून जायचं आहे आणि वर टोकाला जाऊन परत यायचं आहे. आता हे जंगल आहे, ही ऍक्टिव्हिटी आदल्या दिवशी सांगितली आहे सगळ्यांना. दुसऱ्या दिवशी लवकर जायचंय आणि जाऊन परत यायला किती वेळ लागतो ह्याचं ऍव्हरेज आजवरच्या वेगवेगळ्या कॅम्पमध्ये आलंय. समजा ते ऍव्हरेज आहे 2.5 तासाचं, तर 2.5 तास ते 3 तास या वेळामध्ये सगळे परत येतात. तर जे कोणी 2.5 तासाच्या आत येतील त्यांच्यासाठी सगळा नाश्ता तयार असेल. जे 2.5 तासापेक्षा 10 मिनिटं उशिरा येतील त्यांच्या नाश्त्यातले 2 पदार्थ कमी.
आणखी 10 मिनिटं उशिरा राहिलेले पदार्थ कमी, आणि 3 तासानंतर येतील त्यांना नाश्ता मिळणार नाही. म्हणजे परत आल्यानंतर तुम्हाला वेळेत नाश्ता हवा असेल तर तुम्ही 2.5 तासात परत यायला पाहिजे. तेव्हा सगळेच्या सगळे जे काही त्यातले पार्टिसिपंट्स आहेत त्यांनी ही ऍक्टिव्हिटी सकाळी सुरू करायची. तेव्हा निघाले, सगळे निघाले. प्रत्येक जण वर पोहोचला की नाही याच्यासाठी एक मार्किंग ठेवलेलं आहे. आधीच वर जाऊन तिथं काही पेग्स ठेवलेले आहेत आणि तुमचा जो नंबर आहे, समजा माझा नंबर असेल 16, तर तुम्ही तिथून 16 नंबरचा बॅच तिथून उचलून आणायचा आहे. तो आधीच तिथं नेऊन ठेवला. चला, आता ही सुरू झालेली आहे ऍक्टिव्हिटी. सगळे चालले. तर जंगलातून जात असताना पायवाटा आहेत. या सगळ्या पायवाटांनी, वेगवेगळ्या पायवाटांनी प्रत्येक जण चाललेला आहे. मागे यायचं आहे, 2.5 तासामध्ये पोहोचलंच पाहिजे. नाश्ता हा याच्यामधला मेटाफोर आहे मित्रांनो. याच्यामधली खरी गोष्ट आहे की मी 2.5 तासात परत येऊ शकतो. तर हे सगळेच्या सगळे विद्यार्थी पुढे चाललेले आहेत आणि हे सगळे पार्टिसिपंट 2.5 तासानंतर परत येणार या अपेक्षेवर सगळं काम चालू आहे. सगळे आले. आल्यानंतर दुपारचा त्यांचा फेलिसिटेशनचा एक प्रोग्राम सुरू आहे. या फेलिसिटेशनच्या प्रोग्राम मध्ये आज एक आश्चर्यकारक घटना घडलेली आहे. एक पार्टिसिपंट जो आहे तो त्याचा बॅच पण घेऊन आलाय आणि तो 2.5 तासाऐवजी चक्क 1.25 तासात परत आलेला होता. आता मात्र ही अत्यंत विस्मयकारक गोष्ट होती. म्हणजे याला कुणी आदल्या दिवशी बॅच देऊन ठेवलाय का, क्रॉस चेक करण्यात आलं नाही. बरोबरीच्यांना विचारलं तर ते म्हटले की नाही, हा आमच्या सोबत आलेलाच होता. अरे बापरे, म्हणजे हा वरपर्यंत होता? हो. शेजारच्याला विचारलं, शेजारचा म्हटला नाही नाही, हा माझ्यासोबत होताच. म्हणजे हा वरपर्यंत पोहोचला होता, पण हा परत आला कसा एवढ्या लवकर? तर त्यालाच विचारायचं असं ठरलं. फेलिसिटेशन मध्ये त्याला विचारण्यात आलं की बाबा रे, तू एवढ्या लवकर परत कसा काय आलास? तो म्हटला मी सगळ्यांसोबत तर गेलो, पण मी सगळ्यांसोबत आलेलो नाही. मग आलास कुणासोबत? आलास कुणासोबत याचं दिलेलं त्याने जे उत्तर आहे ते आपल्यासाठी आवश्यक आहे. हा जो पार्टिसिपंट होता तो म्हणाला की वर गेलो, बॅच घेतला आणि तिथून खाली बघितलं. तिथून खाली बघितलं तेव्हा आपला जो कॅम्प आहे याच्या वर लावलेला ध्वज मला दिसला, आपल्या कॅम्पचा ध्वज मला दिसला. आणि त्याच्यानंतर सगळे खाली चालले. बाकीचे सगळे पायवाटेकडे बघत होते आणि मी फक्त ध्वजाकडे बघत होतो. ध्वजाकडे बघत जात असताना मला पायवाट शोधावी लागली नाही, माझ्यासाठी वाट तयार होत आली. काही ठिकाणी काटे होते, काही ठिकाणी बुशेस होते, त्याच्यातून मी आलो. पण मी स्ट्रेट लाईन जी शक्य असेल तेवढी पकडली, कारण कंटिन्युअसली माझं लक्ष त्या ध्वजाकडे होतं. दिस इज द इम्पॅक्ट ऑफ डायरेक्शन. जेव्हा दिशा असते तेव्हा आपल्याला लिनियर पाथ मिळवणं शक्य असतं. आणि आपल्याला जर का यश मिळवायचं असेल तर पहिली गोष्ट म्हणजे आपण चॅनलाइज व्हायला पाहिजे, फोकस व्हायला पाहिजे. आणि त्याच्या बरोबरीनं जी दिशा आहे त्यासाठी माझी नजर ही पूर्णतः गोल पोस्टवर असायला पाहिजे, त्या ध्वजावर असायला पाहिजे. आता हे जे पुढे जाणं आहे ना, हे सगळं पुढे जात असताना वेगवेगळ्या गोष्टींची आवश्यकता आहे. यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट जर कुठली असेल ती अत्यंत आवश्यक, आणि ती म्हणजे मी डिटर्मिन्ड असायला पाहिजे. माझं डिटर्मिनेशन प्रचंड स्ट्रॉंग असायला पाहिजे. आता ज्याला डिटर्मिनेशन म्हणतात ते डिटर्मिनेशन आहे काय? डिटर्मिनेशन याच्यासाठी तुम्हाला सलमान खानचा सिनेमा माहिती आहे ना, टायगर. हा टायगर काय म्हणतो? मी जेव्हा स्वतःला काही कमिटमेंट करतो तेव्हा मी माझं स्वतःचंही नंतर ऐकत नाही. आता यातला फिल्मीपणा सोडून द्या, पण डिटर्मिनेशन म्हणजे हीच गोष्ट असते. आणि हे जे डिटर्मिनेशन आहे ते मला कुठल्याही परिस्थितीमध्ये समोर जायला मदत करतं. डिटर्मिनेशन मला माझ्या मार्गावरून बाजूला जाऊ देत नाही. डिटर्मिनेशन हा असा मॅग्नेट आहे की जो यशाचा ट्रॅक आहे त्याच्यावरच मला असा चिटकून ठेवत असतो. मी तुम्हाला डिटर्मिनेशनची अनेक उदाहरणं सांगू शकतो. निसर्गातलं डिटर्मिनेशनचं तुम्हाला मी सोपं उदाहरण सांगतो, ती म्हणजे आपल्या आजूबाजूला असणारी झाड. डिटर्मिनेशन काय असू शकतं? 2 वर्ष 3 वर्ष पाऊस पडत नाही आणि ही जी मोठी झाडं आहेत ती अजिबात सुकत नाहीत. सुकलीत
तरी सुद्धा मरत नाहीत. आता हे डिटर्मिनेशन काय आहे? झाड जेवढं मातीच्या वर असतं तेवढंच ते जमिनीत खोल गेलेलं असतं. ज्या झाडाची मुळं खूप डीप गेलेली आहेत, ते जे झाड असेल त्याला 2 वर्ष 3 वर्ष पाऊस नाही पडला तरी सुद्धा काहीही फरक पडत नाही. हे जे झाड आहे ते डिटर्मिन्ड झाड आहे. म्हणजे डिटर्मिनेशन मध्ये आलं काय? माझे रूट्स जे आहेत ते रूट्स प्रचंड स्ट्रॉंग केलेले असायला पाहिजेत. जर माझे रूट्स स्ट्रॉंग नसतील तर मी डिटर्मिन्ड राहू शकत नाही. म्हणजेच मी खूप डीपली स्वतःला मातीमध्ये घट्ट पकडून ठेवलेलं असायला पाहिजे. हे डिटर्मिनेशन एका दिवसात एका रात्रीत माझ्यात येत नाही, तर ते सवयीनं यायला लागतं. मला डिटर्मिनेशन येण्यासाठी रोज थोडी थोडी वाढ करावी लागते. थोडी थोडी 1-1 मिलीमीटरची माझी रूट्स जी आहेत ती मला डीप न्यावी लागतात. बघा, तुम्हाला एक चायनीज बांबूची गोष्ट माहिती असेल. म्हणजे तो बांबू असा आहे की त्याचं जे स्टॉक आहे ते लावलं जातं आणि मग पाणी घाला, काहीच येत नाही. 1 महिना झाला, पाणी घाला, काहीच नाही. 6 महिने झाले, पाणी घाला, काहीच नाही. वर्ष झालं, काहीच नाही. 2 वर्ष झाली, काहीच नाही. आता 3 वर्ष झाली, काहीच नाही. अशी 4 ते 5 वर्ष निघून जातात. त्याच्यानंतर एक दिवस शूट येतो आणि हा जो शूट येतो ना, तो ज्या रॅपिडली वाढायला लागतो त्या रॅपिडली इतर दुसरं कुठलंही प्लांट वाढत नाही. हे काय आहे? 5 वर्ष त्या बांबूची रूट सिस्टम आतमध्ये डेव्हलप होत असते आणि वर मात्र काहीही दिसत नाही. सक्सेससाठी आपण चॅनलाइज होत असताना आपली मुळं पसरवणं याबद्दल प्रचंड जागरूकता असायला पाहिजे. मी जे गोल पोस्ट ठरवलेला आहे त्याच्यासाठी म्हणून मला माझी रूट्स तयार करता आली पाहिजेत. जर माझी ती रूट्स तयार केलीच नाहीत तर काय होतं? कुंडीमध्ये लावलेलं जे काही रोप असतं ना, गुलाबाचं कुंडीमध्ये लावलेलं रोप आहे, छान गुलाब येतं, पण होतं काय बघा, त्याला जर का 2 किंवा 3 दिवसापलीकडं पाणी घातलं नाही तर गुलाबाचं रोग सुकून जातं. आठवड्याभरानंतर ते मरून जातं. दिसायला गुलाब किती आकर्षक आहे, पण कुंडीमध्ये असणारा हा जो गुलाब आहे त्याची मुळं काही सेंटीमीटरच फक्त खोल गेलेली आहेत, त्यामुळं तेवढंच पाणी ती शोषून घेऊ शकतात. डिटर्मिन्ड असणारा जो माणूस असेल ती व्यक्ती स्वतःची रूट्स प्रचंड खोल डेव्हलप करेल. त्यावेळेला वर काय होतंय याची काळजी बाळगणार नाही. हे वर होणं म्हणजेच आपल्याला सगळ्यांना जे वाटत असतं ना की मी काय करतो हे इतरांना लवकर कळायला पाहिजे, डिटर्मिन्ड असणारी जी व्यक्ती असेल ती याची तमा बाळगणार नाही. माझं काय चालू आहे हे इतरांना सांगायची आवश्यकताच काय आहे? जेव्हा मी सक्सेससाठी चॅनलाइज होतोय तेव्हा माझं जे सुरू आहे ते मला स्वतःला एकदा पक्क माहिती असेल तर मला बाकीची काळजी करण्याची गरज नाही. आता हे जे डिटर्मिनेशन आहे याच्या पुढे जाऊन एक अत्यंत महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे समर्पण, डेडिकेशन. समर्पण ही अशी गोष्ट आहे ज्याच्यात दुसरं काहीच सुचत नाही. माझं जे गोलपोस्ट आहे ना त्याच्याशिवाय दुसरं माझ्याकडून काहीही होत नाही. 100% म्हणजे विठ्ठलाच्या भक्तीमध्ये वेडे झालेले जे विठ्ठल भक्त आहेत त्यांचं समर्पण असतं. वारी जेव्हा निघते तेव्हा टाळाचा जो गजर चालू असतो, नामाचा गजर चालू असतो, तेव्हा विठ्ठलाचं दर्शन एवढंच एक डोक्यामध्ये असतं. बाकी खाली पायाला काय होतंय, काटे टोचतायत का, खडे टोचतायत का, काहीही सुचत नाही. आता ऍक्च्युअली वारी या वर्षी नाहीये, गेल्या वर्षी नाहीये, पुढच्या वर्षी नक्की होईल. ही जी वारी आहे ना, हे या डिव्होशनचं सर्वोत्कृष्ट उदाहरण आपल्या समोर आहे. व्यवस्थापनाचं जगातलं सर्वात मोठं उदाहरण म्हणून त्याचा अभ्यास केला जातो सगळ्या हार्वर्ड सारख्या विद्यापीठामध्ये सुद्धा. याचं कारण आहे याच्यामध्ये आहे डेडिकेशन, याच्यामध्ये आहे डिव्होशन.
सक्सेससाठी चॅनलाइज होत असताना आपल्याकडं तेवढं डेडिकेशन, तेवढं डिव्होशन असायला पाहिजे. मला फक्त आणि फक्त विठ्ठलाचंच वेड असायला पाहिजे, माझ्या गोल पोस्टच वेड असायला पाहिजे. हे सगळं पुढं नेत असताना माझ्याकडे डिसिप्लिन पाहिजे. आणि ही डिसिप्लिन मी आणायची कशी, आणायची कुठून? डिसिप्लिन आपल्याला असं वाटतं की शिस्त म्हणजे बांधून घालणं. नाही, डिसिप्लिन म्हणजे स्वातंत्र्य असं मी म्हणतो. ज्या व्यक्तीकडे डिसिप्लिन आहे त्याच्याकडे स्वातंत्र्य आहे. ज्याच्याकडे डिसिप्लिन नाही त्याला बंधनामध्ये जगावं लागतं. सेल्फ डिसिप्लिन, बघा मी तुम्हाला सोपं उदाहरण देतो. मी जर का माझ्या आहारामध्ये डिसिप्लिन ठेवली तर मला आजार होणार नाहीत. मी व्यायामामध्ये डिसिप्लिन ठेवली तर मला आजार होणार नाहीत. पण मी याच्यामध्ये डिसिप्लिन ठेवली नाही, दिसेल ते खाल्लं, पाहिजे तेव्हा खाल्लं, भूक लागली नाही तरी खाल्लं, व्यायाम केलाच नाही, प्रचंड आळस केला, काय होईल याच्यानंतर? शरीर आहे, एका विशिष्ट कालावधीनंतर त्याच्यात व्याधी निर्माण होतात आणि मग त्यावेळेला आपल्याला स्वातंत्र्य राहत नाही. डायबिटीज झाला, गेलं सगळं स्वातंत्र्य. ब्लड प्रेशर आलं, गेलं सगळं स्वातंत्र्य. बघा काय होतंय. आता कोरोना व्हायरस आहे, याच्यामध्ये डिसिप्लिनची फार गरज आहे. म्हणजे आपण जे क्राउडिंग करतोय इथं सेल्फ डिसिप्लिनची गरज आहे. जर पाळलं तर लवकर आपण स्वातंत्र्य मिळेल, जर पाळलं नाही तर पारतंत्र्यामध्ये अजून राहू आपण. कसलं पारतंत्र्य आहे? अहो, मुवमेंटवर मर्यादा आहेत, बाकीच्या डेव्हलपमेंटवर मर्यादा आहेत. हवं ते करता येत नाहीये, हव्या त्या ठिकाणी जाता येत नाहीये. सिंपल एक्झाम्पल मी तुम्हाला दिलंय. डिसिप्लिन, डिसिप्लिन असं जेव्हा मी म्हणतोय तेव्हा डिसिप्लिन म्हणजे बांधून घालणे नव्हे. मग काय? स्वयंशिस्त याचा अर्थ असा आहे, स्वतःचा जो उपलब्ध कालावधी आहे त्याचं प्रायोरिटायझेशन करणे. मला स्वतःला प्रायोरिटाईज करायचं आहे. एक लक्षात ठेव, यश मिळवताना यू कॅनॉट मॅनेज टाइम, यू कॅन ओनली मॅनेज युअर सेल्फ. तुम्ही काळाला आणि वेळेला मॅनेज करू शकत नाही, त्याच्यावर कुणाची सत्ता नाहीये, काळ सुप्रीम आहे. मग आपण मॅनेज कुणाला करायचंय? मॅनेज स्वतःला करायचंय. मी जर का मला स्वतःला मॅनेज करू शकलो तर मी काळासोबत चालू शकेन. मी स्वतःला मॅनेज नाही करू शकलो तर मी काळाच्या मागे पडेल. तेव्हा काळ त्याच्या गतीनं जाणार आहे. डिसिप्लिन आणत असताना टाइम मॅनेजमेंट नाही करायची आहे, मला सेल्फ मॅनेजमेंट करायची आहे. आणि सेल्फ मॅनेजमेंट करण्यासाठी माझ्या प्रायोरिटीज मला ठरवता यायला पाहिजेत. म्हणजे काय? एखादी गोष्ट जर माझ्या आयुष्यामध्ये इम्पॉर्टंट असेल, एखादी गोष्ट माझ्या आयुष्यामध्ये महत्वाची असेल, ती माझ्या प्रायोरिटीवर नंबर 1 असेल. पण ती इम्पॉर्टंट गोष्ट अर्जन्सी म्हणून, म्हणजे झालं काय, मगाशी जे आरोग्याचं उदाहरण दिलं तसंच तुमच्या अभ्यासातला असू शकतं. एखादी गोष्ट अर्जन्सीवर येते आणि इम्पॉर्टंट पण असते. याचा अर्थ असा आहे की जेव्हा ती अर्जंट नव्हती पण इम्पॉर्टंट होती तेव्हा आपण त्याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष केलेलं होतं. म्हणजेच रोजच्या रोज काही ठराविक गोष्टी करणं आवश्यक आहे. माझं गोल पोस्ट आहे समजा, आणि त्या गोल पोस्टसाठी माझ्याकडून तेवढ्या गोष्टी होणं गरजेचं आहे. माझं गोल पोस्ट आहे की मला एका स्पर्धेमध्ये यश मिळवायचं आहे आणि ती स्पर्धा आहे धावण्याची. तर पहिल्या दिवशी मी काय ऑलिम्पिक एवढा टाइम नाही देऊ शकत आहे, पण त्यासाठी माझ्याकडे जर डिसिप्लिन असेल तर माझी प्रायोरिटी काय असेल? मी माझा प्रोटीनयुक्त आहार वाढवेल, गोड नाही खाणार, आळस नाही करणार, माझं वर्कआउट 4 वाजता चालू होईल. मला जे करायचं आहे त्याच्यासाठी ज्या ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत त्याच मी पहिल्यांदा करेल. सगळ्यात महत्वाची गोष्ट, मला जे यश हवं आहे, जे गोल हवं आहे ना, त्याच्या अलाइड गोष्टी मला ओळखता यायला पाहिजे. म्हणजे चॅनलायझिंग फॉर सक्सेस असं मी जेव्हा म्हणतोय तेव्हा अलाइड गोष्टी कोणत्या याच्यासाठी आत्ताचं उदाहरण मी परत घेतो. आणि त्यासाठी तुम्हाला मला मायकल फेल्प्सचं उदाहरण द्यायला आवडेल. मायकल फेल्प्स हा स्विमर आहे, म्हणजे आता तो पार्टिसिपेट होत नाहीये, पण मायकल फेल्प्सने जी गोल्ड मेडल्स मिळवलेली आहेत त्याचं रौप्य म्हणजे 25 एवढे मिळवलेले आहेत. 130 कोटींचा जो आपला देश आहे, तो 130 कोटींचा जो देश आहे त्याला सुद्धा आतापर्यंत 25 गोल्ड मेडल मिळू शकलेली नाहीत. पण ह्या एकट्या पठ्ठ्याने 25 गोल्ड मेडल स्विमिंग मध्ये मिळवलेली आहेत. तेव्हा ही गोल्ड मेडल्स जी आहेत
ती 25वं मिळालं. त्यानंतर एका पत्रकार परिषदेमध्ये त्याला एका पत्रकारांनी प्रश्न विचारताना तो म्हटला, काय लकी आहेस रे तू, तुला 25 गोल्ड मेडल मिळाले. तेव्हा तो त्या पत्रकारावर भडकला आणि म्हटला, लकी काय असतं लकी? गोल्ड मेडल मिळवण्यासाठी मी जो टायमिंग देतो तो टायमिंग मी दररोज 100 वेळा दिलेला आहे. म्हणजेच दररोज 100 अशी जर का त्यांनी आधीचा केलेला सराव 100 गुणिले 1 वर्ष जरी आपण विचारात घेतलं तर होतात किती? 30,000. म्हणजे त्याला 30,000 मेडल्स मिळायला पाहिजे होती आणि असा त्यांनी केलेला जो सराव असेल तो 10 वर्षाचा असेल तर झाले किती? 3 लाख. 3 लाख वेळेला त्यांनी तोच परफॉर्मन्स दिलेला आहे. जेव्हा हे डेडिकेशन आहे, जेव्हा ही डिसिप्लिन आहे, तेव्हा मला यशाला गवसणी घालता येते. मला स्वतःला यशासाठी चॅनलाइज व्हायचं आहे असं जेव्हा मी म्हणतोय तेव्हा मला तोच परफॉर्मन्स देता आला पाहिजे. अलाइड असं जेव्हा मी म्हणतोय तेव्हा पुन्हा फेल्प्सच उदाहरण आपण समोर घेऊया. झालं असं की बीजिंग ऑलिम्पिक्स मध्ये सहभागी होण्याच्या आधी त्याला हाताला एक इंजुरी झाली आणि हाताला इंजुरी झाल्यानंतर जे फिजिओ होते त्यांनी सांगितलं की याला आराम करणं गरजेचं आहे, अन्यथा त्याला पार्टिसिपेट नाही होता येत. मग आता हा आरामाचा कालावधी होता तो साधारण 7 ते 8 आठवड्यांचा होता. मग 7 ते 8 आठवडे हा पाण्यात उतरू शकणार नव्हता. बघा, म्हणजे पाण्याबाहेर काढलेली मासोळी जशी तडफडेल ना तसा हा तडफडत होता. आणि हा तर गोल्ड मेडलच्या शर्यतीमधला मोठा दावेदार. मग आता फेल्प्सला करायचं काय? फेल्प्सनी म्हटलं मी पाण्यातच थांबेल पण मी पोहण्याची प्रॅक्टिस नाही करणार. मग तो करायचा काय? तो पाण्यात समोर हात बांधून घ्यायचा बारला आणि मागं पाय मारत राहायचं. कंटिन्युअसली पाय मारणं असं चालू राहायचं. बीजिंग ऑलिम्पिक्स मधले त्याचे काही गोल्ड मेडल्स जे आहेत ते मिली सेकंदांनी त्यांनी जिंकलेले आहेत. आणि कम्प्युटर ग्राफिक्सच्या अनालिसिस मध्ये असं लक्षात आलं की पोहत असताना त्याच्या हातामध्ये जो आधीचा काही स्ट्रोक असायचा तो स्ट्रोक आणि त्याच्या पायामधली स्ट्रोकची ताकद आधीचे आणि नंतरचे याच्यात प्रचंड फरक पडला होता. त्याला मिळालेले हे सगळे गोल्ड मेडल्स होते ते त्याच्या थाय मसल्स मध्ये आलेली ट्रिमेंडस ताकद आणि जी नेहमीपेक्षा 10 पट वाढलेली होती. यशासाठी चॅनलाइज होणं याचा अर्थ काय आहे? माझ्या समोर रोड ब्लॉक आलेला आहे त्यावेळेला मला अलाइड म्हणून जे करायचं आहे ते सुद्धा माझ्या यशासाठीच असलं पाहिजे. मायकल फेल्प्स काठावर बसून एक्सक्युजेस देऊ शकत होता. म्हणजे कोरोना आलाय, मग आता काय लॉकडाऊन आहे, मग कॉलेज बंद आहे, प्रॅक्टिकल होत नाहीयेत, अमुक होत नाहीये, तमुक होत नाहीये. कारणांची मालिका ज्याच्या जवळ असते अशी जी व्यक्ती असेल ती व्यक्ती 25 गोल्ड मेडल मिळवू शकणार नाही. मग एवढी गोल्ड मेडल मिळवू कोण शकतं? जेव्हा माझ्यावर संकट येतं तेव्हा संकटाचं रूपांतर सुद्धा संधीमध्ये मला करता यायला पाहिजे. मी पाण्यातच राहणार पण मी पायाने सराव करत राहीन. मायकल फेल्प्स सायकलिंग अत्यंत सुंदर करायचा. मायकल फेल्प्स धावण्यामध्ये त्याचं जे रेकॉर्ड येतं ते ऑलिम्पिकला क्वालिफाय होण्यासाठी जेवढे सेकंद लागतात तेवढ्या सेकंदामध्ये तो धावायचा. कशासाठी? इथंच तुम्हाला एक वेगळा पैलू मला सांगायचा आहे. धावण्याची शर्यत जिंकण्यासाठी सतत धावण्याचा सराव करायचा असतो का? अजिबात नाही. धावण्याची शर्यत जिंकण्यासाठी मला फक्त तेवढ्या वेळातच धावायचं असतं. उरलेले काळ माझी धावण्याची क्षमता वाढवायची असते. अँड दॅट इज नोन एज कॅपॅसिटी बिल्डिंग फॉर सक्सेस. म्हणजे मी जर का धावपटू होणार असेल तर मला स्क्वॅटिंग म्हणजे बैठका मारणं, डिप्स, माझं प्राणायामाच्या साह्यानं माझी स्वतःची इनहेल व्हायटल कॅपॅसिटी वाढवणं, क्लाइम्बिंग करणं. मी धावपटू व्हायचंय, मी सायकलिंग करणं, मी स्विमिंग करणं, डीप मेडिटेशन मध्ये जाणं. तुम्ही म्हणाल हे काय चाललंय, हा धावत तर नाहीये. अहो, धावण्यासाठी आवश्यक असणारी जी काही सगळी तयारी आहे ती या सगळ्या अलाइड गोष्टींमधून येते. याचा दुसरा अर्थ काय आहे? माझं सगळंच्या सगळं ध्यान त्या यशावर जरूर आहे पण त्या यशासाठी आवश्यक असणारी माझी कॅपॅसिटी कशातून बिल्टअप होते हे मला लाईन आउट करता आलं पाहिजे. मला हे चॉकआउट करता आलं पाहिजे.
म्हणजे होतं असं की मी धावण्यासाठी नुसताच धावत राहिलो तर कधीच गोल्ड मेडलिस्ट होऊ शकणार नाही, कारण माझी फुफ्फुस डेव्हलप करण्यासाठी काय करायचं हे जोपर्यंत मला माहित नाहीये, माझ्या फुफ्फुसांची व्हायटल कॅपॅसिटी जोपर्यंत वाढत नाहीये, थाय मसल्सची ताकद जोपर्यंत वाढत नाहीये, माझे काप मसल्स जोपर्यंत स्ट्रॉंग होत नाहीयेत, माझं शरीर जोपर्यंत एरोडायनॅमिक होत नाहीये, तोपर्यंत मी नंबर 1 परफॉर्मन्स देऊन गोल्ड मेडलिस्ट होऊ शकत नाहीये. म्हणजेच मला यशासाठी चॅनलाइज व्हायचं आहे असं जेव्हा मी म्हणतोय, तेव्हा अलाइड ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी त्या एका विशिष्ट दिशेनं करायच्या आहेत आणि त्या करण्यासाठी त्या कोणत्या हे मला कळणं आवश्यक आहे. आता दुसरा एक मुद्दा याच्यामधला येतो. मी थोडस पाणी पितो. दुसरा याच्यातला मुद्दा येतो, ह्या स्पर्धेमध्ये टिकायचं कसं? स्पर्धा प्रचंड जीव घेणी आहे, मी या स्पर्धेमध्ये टिकू कसं? म्हणजे बघा, मिनिटाला स्पर्धा आहे, सगळीकडे स्पर्धा आहे, टिकायचं कसं? माझं म्हणणं सांगतो तुम्हाला, कुठेही स्पर्धा नाहीये. देर इज नो वेअर कॉम्पिटिशन. मग देर आर ओनली अपॉर्च्युनिटीज. हे काय? मी कुठंही झाडं एकमेकांशी स्पर्धा करताना पाहिलेली नाहीयेत. आपण ऍग्रिकल्चर फॅकल्टीचे सगळे स्टुडंट आहोत, मग इंजिनिअरिंगचे असो ऑर रेग्युलर ऍग्रिकल्चर, हॉर्टिकल्चर किंवा ऍग्री बिझनेस मॅनेजमेंट कशाचेही असो, काही नाही झालं तरी आपल्या आजूबाजूला निसर्ग आहे तो आपण बघितलेला आहे. त्याच्यात कुठली तरी 2 झाडं एकमेकाशी स्पर्धा करताना कधी पाहिलेत का? ती कधीही कम्पीट करत नाही. मग ती करतात काय? ट्रीज ओनली ग्रो अँड डेव्हलप, दे नेव्हर कम्पीट. झाडं कधीही स्पर्धा करत नाहीत, ती फक्त वाढतात आणि विकसित होतात. स्पर्धेत टिकायचं कसं? वाढायचं आणि विकसित व्हायचं. बघा, मी तुम्हाला एक व्हिज्युअलायझेशन देतोय, तुम्ही ते व्हिज्युअलाइज करा. 3 स्पर्धक आहेत, धावण्याची रेस आहे. 3 स्पर्धक आहेत, धावण्याची रेस आहे. धावण्याच्या रेसवर हे सगळे उभे राहिलेले आहेत पहिल्या स्टार्टिंग लाईनवर. ऑन युअर मार्क, गेट सेट, आणि याच्यानंतर एक क्लॅप होणार आहे. हा जो क्लॅप होणार आहे, या क्लॅप नंतर सगळ्यांना धावायचं आहे. यातला पहिला स्पर्धक ऑन युअर मार्क, गेट सेट आणि क्लॅप, धावला. हा जो काय आहे तो धावत असताना त्याच्या डोक्यामध्ये विचार आला, मला पहिलं यायचंय, मला पहिलं यायचं आहे, सगळ्यांना मागे टाकायचं आहे, कारण मी चॅम्पियन आहे. प्रचंड ईर्ष्या, प्रचंड ईर्ष्येनं हा धावतोय, मागे टाकणं सुरू आहे. ज्या क्षणाला मेंदूमध्ये हा विचार आला, त्या क्षणाला मेंदूमधनं न्यूरोकेमिकल्स रिलीज झाली. अनेक न्यूरोकेमिकल्स आहेत, त्यात न्यूरोकेमिकल्स रक्तात मिसळलीत, रक्तात मिसळून शरीराच्या प्रत्येक स्नायूपर्यंत, त्यामध्ये असणाऱ्या सगळ्या टिश्यू पर्यंत, मसल, टिश्यू, सेल सगळ्यापर्यंत गेली. आणि रक्तातलं हे केमिकल सेलच्या पॉवर हाऊस जवळ गेलं, म्हणजे सेल जी आहे तिच्या दरवाजावर गेलं. मायटोकॉन्ड्रिया आपल्याला माहिती आहे, त्याच्यातून पॉवर मिळणार आहे. आणि हे जे केमिकल आहे ते दरवाजावर गेलं आणि त्याने नॉक नॉक, सेलने विचारलं, कारण हा जो पाहुणा आहे, हा पाहुणा आला की हा रॉबर आहे हे सेलला माहिती आहे, कारण हे केमिकल एनर्जी खेचून घेतं हे त्या सेलला माहिती आहे. आता हे जे केमिकल आहे ते दरवाजावर आलंय म्हणजे एनर्जी खेचून घेणार, ते निर्माण झालेलं आहे ईर्ष्येतून, सगळ्यांना मागं टाकायचं आहे याच्यातून. तेव्हा एनर्जी खेचून घेतली जाते, सगळी एनर्जी लावली जाते, धावपटू जिंकतो, सगळे मागे पडलेले असतात, गोल्ड मेडल मिळतं, टाळ्या वाजतात. मी सगळ्यांना मागे टाकलं, मी जिंकलो, मी सिकंदर. दुसरा जो दुसरा आहे ऑन युअर मार्क, गेट सेट आणि क्लॅप, हा जो दुसरा धावणारा धावपटू आहे त्याच्या मनामध्ये विचार आला, मला सगळ्यात फास्ट गेलं पाहिजे. का? कारण हरणं अपमानकारक असतं. मी जर सगळ्यात मागे राहिलो तर मला कुठली आयडेंटिटीच राहणार नाही, मला कुणी ओळखणार नाही. जगात आपण जिंकलो तरच आपल्याला ओळखलं जातं, मग मला सगळ्यात पुढे गेलं पाहिजे. प्रचंड भीती आलेली आहे, प्रचंड दहशत मनामध्ये निर्माण झालेली आहे. पुन्हा न्यूरोकेमिकल्स आलेले आहेत, रक्तात मिसळलेत, पेशीपर्यंत गेलेत, नॉक नॉक. ही न्यूरोकेमिकल्स सुद्धा रॉबर आहेत हे सेलला माहिती आहे. तेव्हा सेलनी पहिल्या केसमध्ये सुद्धा अनिच्छेनं एनर्जी दिली, दुसऱ्या केसमध्ये सुद्धा
अनिच्छेनं एनर्जी दिलेली आहे आणि दुसऱ्या केसमध्ये सुद्धा तो जिंकला, त्याला गोल्ड मेडल मिळालेलं आहे. काय झालं दोन्ही केसमध्ये? बोथ हॅव वॉन द रेस, दे हॅव वॉन द रेस बट दे हॅव फेल्ड ॲट ऑल. ते शर्यत जिंकले पण स्वतः मात्र हरले, कारण त्यांच्या शरीरातली प्रत्येक पेशी हरलेली आहे, प्रत्येक मायटोकॉन्ड्रिया थकलेला आहे, कारण तो काय म्हणतो, मला ही एनर्जी द्यायची नव्हती. तिसरा जो खेळाडू आहे, ऑन युअर मार्क गेट सेट गो, त्याला बाजूचं काही दिसत नाही, स्पर्धक आहेत माहित नाही, आवाज आला आणि त्याला फक्त एकच गोष्ट माहिती आहे, त्याला धावायला आवडतंय, त्याला धावणं प्रचंड आवडतंय आणि या आवडीतून डोक्यातून डोपामाइन हे फील गुड नावाचं केमिकल आहे, हे रिलीज झालंय, ते रक्तात मिसळलं, ते पेशींपर्यंत आलं, त्याची पावलं जी आली ना ती अशी संगीत घेऊन आलेली पावलं आहेत. ही पावलं जेव्हा पोहोचली तेव्हा पेशींचा दरवाजा नॉक नॉक करायची गरज नाही पडली, पेशीने दरवाजा उघडून ठेवलेला होता, डोपामाइनचं स्वागत करायला मायटोकॉन्ड्रिया तिथं होता. डोपामाइन फील गुड आहे कारण पेशीला माहिती आहे खूप आनंदी गोष्ट घडणार आहे. पेशीने सांगितलं जी हवी तेवढी एनर्जी घेऊन जा. प्रत्येक पेशी स्वखुशीनं पार्टिसिपेट झाली आणि शर्यत जिंकला. शर्यत तर जिंकलीच, तो जेव्हा धावत होता तेव्हा प्रत्येकाला असं वाटत होतं की काय सुंदर डान्स चालू आहे, एखादी वीज चमकावी तशा पद्धतीनं हा धावपटू धावतोय आणि तो रेषेच्या पलीकडे कधी गेला कुणालाच कळलं नाही. पण तो ना दमला न थकला, जो काही थकवा आलेला होता तो ताबडतोब निघून गेला, कारण प्रत्येक पेशी 100% पार्टिसिपेट झालेली होती. यशासाठी आवश्यक आहे 100% पार्टिसिपेशन, ना भीती ना ईर्ष्या. तुम्ही भीतीमधून किंवा ईर्षेमधून, जर भीतीतून किंवा ईर्षेमधून तुम्ही फक्त पुढे जात असाल तर कदाचित गोल्ड मेडल मिळेल, पण तेवढ्या रेस पुरता असेल, आतून मात्र पूर्णपणे आपण अपयशी होऊ. सक्सेस साठी चॅनलाइज होत असताना आपल्याला स्पर्धेत राहायचं नाहीये, तर आपल्याला ग्रो व्हायचं आहे आणि डेव्हलप व्हायचं आहे. ना कुणाशी आपली स्पर्धा आहे, आपली स्वतःशी सुद्धा स्पर्धा नाहीये. लोक म्हणतात स्वतःची स्पर्धा असते, अजिबात नाही. कॉम्पिटिशनची आवश्यकता नाहीये. आपल्याला गरज जी आहे ती 100% पार्टिसिपेशन या गोष्टीची. पुढे जातोय ना आपण, तेव्हा आणखी एक महत्वाची गोष्ट असते, आपलं स्वतःकडे प्रचंड लक्ष असावं लागतं. म्हणजेच चलता है हा ऍटिट्यूड या यशासाठी उपयुक्त नाहीये. चलता है या ऍटिट्यूड मधनं आपण यशस्वी होऊ शकत नाहीये. म्हणजे कसं होतं, मला एखादं काम करायचं आहे ना, तर ते 100% नाही झालं, 90% झालंय ना, चलताय. म्हणजे प्रोजेक्ट करायचंय तर चालतंय ना तेवढं. मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो. मी जेव्हा माझं ऍग्रिकल्चरल इंजिनिअरिंग करत होतो तेव्हा आम्हाला सॉम नावाचा एक कोर्स होता. आताचं स्ट्रक्चर मला खरंच माहिती नाहीये. तेव्हा त्या सॉम साठी आमचे एक सर होते, संगमनेरकर सर नावाचे. म्हणजे त्यांना सगळे प्रचंड घाबरायचे. ते जे जर्नल लिहायला लावायचे ते त्यात मारलेल्या रेषा नुसत्या मिलीमीटर नाही तर अर्धा मिलीमीटर मध्ये जरी इकडं तिकडं असेल ना तरी सुद्धा ती पुन्हा नीट करून घ्यायला लावायचे. हे जे दोरीमध्ये धरणं आहे हे करणारे शिक्षक आजूबाजूला असतील तर आपण लवकर यशस्वी होतोच हो. हे जे दोरीमध्ये धरणं आहे हे स्वतःच्या बाबतीमध्ये घडावं लागतं. आपल्याला स्वतःकडे पाहणं आवश्यक आहे. एक स्टोरी सांगतो, सिंपल. तुम्हाला बऱ्याच गोष्टी आज ऐकायला मिळणार आहेत, कदाचित आवडतील. तुम्ही बोरही झालेला असाल लॉकडाऊन मध्ये. ही स्टोरी आहे, अत्यंत सिंपल स्टोरी. ही स्टोरी आहे एका मूर्तिकाराची. या मूर्तिकाराचं नाव खूप सगळीकडे पसरलेलं होतं आणि मग हा मूर्तिकार अत्यंत सुंदरातील सुंदर मूर्ती घडवतो. तेव्हा त्याला आपण ऑर्डर दिली पाहिजे, आपल्या राज्यामध्ये तशी मूर्ती असली पाहिजे, असं एका राज्याच्या राजाला वाटतं. हा जो राजा आहे त्याने आपला जो प्रधान होता त्याला मूर्तिकाराकडे पाठवून दिलं. आजच्या याच्यामध्ये आपण असं म्हणू शकतो की एका देशात होता, दुसऱ्या देशातले लोक तिकडे गेले. तेव्हा हा जो मूर्तिकार आहे त्याला ती जी ऑर्डर आहे
ती ऑर्डर द्यायची आहे की आमच्या देशात अमुक अमुक ठिकाणी ही मूर्ती लावायची आहे. हे जे प्रधान आलेले आहेत त्यांचा निरोप त्या मूर्तिकारापर्यंत गेला, पण ते काही मूर्तिकार भेटीला आला नाही. तो मग त्याला सांगण्यात आलं आलेल्या प्रधानाला, तुम्हाला भेटायचं असेल तर या वर्कशॉपमध्ये आत जावं लागेल. मग तो वर्कशॉपमध्ये आत गेला. आता एका मोठ्या राजाकडून आलेला हा प्रधान आहे, मोठा व्यापारी आहे असं आपण म्हणूया. मूर्तिकारला भेटायला आलाय आणि मोठी ऑर्डर घेऊन आलाय. हा मूर्तिकार कुठे आहे त्याचा शोध घेत होता. त्यांनी सांगितलं की उजव्या बाजूने पुढे जा, आतमध्ये ते स्वतः काम करतायत. हा आतमध्ये गेला. आतमध्ये गेला, पाहिलं एक सामान्य दिसणारी व्यक्ती एका मूर्तीवर काम करत होती. बारीकशी अशी छिन्नी होती आणि एकदम लाईट कलरचा, एक लाईट अशा स्वरूपाचा वजनाचा हातोडा होता त्याच्या हातामध्ये, आणि तो मूर्तीवर काम करत होता. अत्यंत तन्मयतेनं काम चालू होतं. हा प्रधान आल्याचं त्याला भानही राहिलं नाही. शेवटी न राहून त्या प्रधानाने जवळ जाऊन म्हटलं, मला आपल्याशी बोलायचंय. ठीक आहे, बोला. आम्ही ऑर्डर देण्यासाठी आलेलो आहोत. कसली ऑर्डर आहे, काय आहे, हे सगळं बोलणं थोडा वेळ झालं आणि त्या प्रधानाच्या असं लक्षात आलं की तो मूर्तिकार ज्या मूर्तीवर काम करतोय ती बरीच मोठी आहे. साधारण 100 फूट लांबीची, म्हणजे उंची तेवढी होईल, आणि एका व्यक्तीची मूर्ती आहे. ती कोणाची मूर्ती आहे असं विचारलं तर त्याने सांगितलं की अबक नावाचं एक राज्य आहे, तिथल्या राजाची ही मूर्ती आहे आणि ती त्यांना द्यायची आहे. बर, पण त्याच्यात पटकन असं लक्षात आलं की सेम मूर्ती बाजूला अजून एक तयार करून ठेवलेली आहे. तेव्हा त्या प्रधानाने विचारलं की त्या राजांनी 2 मूर्ती मागवलेल्या आहेत का? उत्तर आलं, नाही, एकाच मूर्तीची ऑर्डर आहे. अहो, पण बाजूला एक मूर्ती तयार आहे. तेव्हा कारागिरांनी सांगितलं, ती जी बाजूची मूर्ती आहे ना, ती मूर्ती थोडीशी फॉल्टी आहे. फॉल्टी आहे? अहो, दोन्ही तर सेम टू सेम दिसत आहेत, कुठेच काही मला फरक दिसत नाही, जा बघून या. तो प्रधान एक चक्कर मारून आला, काहीच फॉल्ट दिसला नाही. अहो, मला काहीच फरक दिसत नाहीये. मग परत एकदा बारकाईनं बघा, कुठेच काही फरक दिसत नाहीये. शेवटी वैतागून प्रधानाने म्हटलं की तुम्ही माझी चेष्टा करत आहात, नक्कीच 2 मूर्तीची ऑर्डर आहे. तेव्हा तो मूर्तिकार म्हणाला, हे बघा, दोन्ही मूर्ती नीट पहा आणि त्यांचा उजवा डोळा पहा. उजव्या डोळ्यामध्ये जी पलीकडची मूर्ती आहे तिथं मी ज्या पापण्या तयार केलेल्या आहेत ना, त्यातल्या 2 पापण्या तयार करत असताना तिथे जरा जास्त दगड बाजूला निघलेला आहे. प्रधान जाऊन खूप बारकाईनं जेव्हा त्याने पाहिलं तेव्हा त्याच्या लक्षात आलं की अरे बाप रे, एकदम केसापेक्षाही बारीक जास्त असा दगड तिथून निघलाय, पण तो केसापेक्षा बारीक आहे, 2 फुटावरनं पाहिलं तरी दिसत नाहीये. तेव्हा त्या प्रधानाने विचारलं, मूर्तिकार, ही 100 फुटाची मूर्ती आहे आणि ही चौकात लावली जाणार आहे. अहो, खाली उभं राहिल्यानंतर 100 फूट ही मूर्ती लांबून पाहिल्यावर उजव्या डोळ्याच्या एका पापणीला जास्त दगड निघलेला आहे, हे कुणाला दिसणार आहे? मूर्तिकार शांतपणे म्हणाला, मला दिसणार आहे. तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल आणि पुन्हा पुन्हा वारंवार यशस्वी व्हायचं असेल तर या ज्या होणाऱ्या चुका असतात, स्वतःच्या परफॉर्मन्स मधले जे फॉल्ट्स असतात, ते स्वतःला दिसायला पाहिजे. इतरांनी आपल्याकडे बोट दाखवल्यानंतर जर आपण फॉल्ट दुरुस्त केले तर ते रिपेअरिंग होतं. ते आपल्या बाजूनी प्रोएक्टिव्हली जोपर्यंत होत नाहीये तोपर्यंत ते यशासाठी होत नाहीये. तेव्हा मला जेव्हा यश मिळवायचं आहे असं मी म्हणतोय, तेव्हा माझे स्वतःमधले जे फॉल्ट आहेत ते स्वतःमधले फॉल्ट सापडायलाच पाहिजे. यशस्वी होत असताना आपण जी सामग्री गोळा करतो ना, ही सामग्री मगाशी म्हटलं तसं अलाइड काय आहे हे कळणं गरजेचं असतं. पण बऱ्याच वेळेला आपल्याला असं वाटत असतं की माझ्याकडं अमुक नाहीये, माझ्याकडं तमुक नाहीये, म्हणून मी यशस्वी होत नाहीये. आणि हे अमुक नाही तमुक नाही हे जे काय आहे ना, ते नेमकं काय असतं? म्हणजे माझ्याकडं जे रिसोर्सेस आहेत ते अपुरे आहेत असं जर का मला वाटत असेल तर नेमके रिसोर्सेस कोणते हे शोधायला काही हरकत नाहीये. पण माझ्याकडचे रिसोर्सेस हे पुरेसे आहेत किंवा नाहीत
याचा अंदाज मला आलेला नाहीये, पण मला असं विनाकारण वाटत राहतंय वारंवार की माझ्याकडे काहीतरी नाहीये, माझ्याकडे काहीतरी नाहीये, म्हणून मला यश मिळत नाहीये. तर काय, एक मेंढपाळ आहे, हा जो मेंढपाळ आहे त्याच्या मेंढ्या आहे आणि या मेंढ्या घेऊन रोज चरून पुन्हा आपल्या तळावर येणं हा त्याचा रोजचा क्रम आहे. आता हा जो मेंढपाळ आहे ना, या मेंढपाळाच्या इथं एक दिवशी एक पाहुणा आला आणि तो पाहुणा म्हणाला की ह्या ज्या तुमच्या आलेल्या ज्या मेंढ्या आहेत त्या मेंढ्या तुम्ही मोजता कशा? तो म्हटला नाही, हे कळतं की माझ्या सगळ्या मेंढ्या आलेल्या आहेत, हे माझं मला कळतं. अरे हो, पण एवढ्या मोठ्या कळपामध्ये ह्या आलेल्या मेंढ्या कळणार कशा? नाही, कळतं म्हणे. नाही, हे तुमची पद्धत चुकीची आहे म्हणे. मग करायचं काय? आपण एक काम करू म्हणे, ह्या ज्या मेंढ्या आहेत ना, या सगळ्या मेंढ्यांना क्रमांक देऊया, नंबर द्यायचा आणि संध्याकाळी आल्या की आपण बघायचं. एक तक्ता तयार केला होता आणि त्या तक्त्यावर नंबर लिहून ठेवलेले होते. मेंढी आत आली, 2 नंबर गोल रेषा मारायची, 4 नंबरच्या गोलवर रेषा मारायची. सगळ्या रेषा मारल्या, सगळ्या मेंढ्या आल्या, म्हणजे तसल्ली झाली, आपल्याला क्वालिटी कंट्रोल झालं असा त्याचा अर्थ आहे. मग ऍक्टिव्हिटी सुरू करूयात. ही ऍक्टिव्हिटी सुरू झाली, सगळ्या मेंढ्या गेल्या, संध्याकाळी सगळ्या मेंढ्या परत आल्या आणि या ज्या मेंढ्या होत्या, मेंढी आत घेतली की गोलावर क्रॉस मारायचा, गोलावर क्रॉस मारायचा, हे क्रॉस मारत क्रॉस मारत क्रॉस मारत गेले. सगळं बघितलं आणि लक्षात आलं की 55 नंबरचा गोल तसाच राहिलेला आहे. 55 नंबरची मेंढी परत आली नाही. तेव्हा आलेली जी व्यक्ती होती ती म्हटली, बघा मी तुम्हाला सांगितलं होतं की तुमची पद्धत चुकीची आहे. आता मात्र तो जो मेंढपाळ होता तो अस्वस्थ झाला. तो म्हटला नाही, मेंढी शोधायला गेलं पाहिजे. तो मेंढपाळ मेंढी शोधायला गेला, आजूबाजूचे लोक त्याच्यासोबत मेंढ्या शोधायला निघून गेले. एवढ्या वेळात आलेला जो ग्रस्त होता त्यांनी सगळ्या उरलेल्या मेंढ्या स्वतःसोबत तो घेऊन गेला. एक लक्षात घ्या, इथं घडलं असं होतं की 55 नंबर हा त्याने जाणीवपूर्वक टाकलाच नव्हता. 55 नंबरची जी मेंढी हरवलेली होती ती खरं तर हरवलीच नव्हती, ती कल्पनेमध्ये हरवलेली होती. आपलं असं होतं का? 55 नंबरची काल्पनिक मेंढी आपल्या डोक्यात असते, म्हणजे दुसरा जो विद्यार्थी आहे, दुसरी जी व्यक्ती आहे त्याच्याकडे काहीतरी स्पेशल आहे जे माझ्याकडे नाहीये, म्हणून मला यश मिळत नाहीये. ही 55 नंबरची मेंढी आयुष्यभर शोधली तरी सुद्धा आपल्याला कधीच सापडत नाही. ही 55 नंबरची मेंढी शोधायचा आपण प्रयत्न करू नये. यशासाठी चॅनलाइज होणं, यशासाठी चॅनलाइज करणं, हे करत असताना आपल्याला या सगळ्या वेगवेगळ्या मुद्द्यांवर विचार करायचा आहे आणि या प्रत्येक मुद्द्यावर ऍक्शन प्लॅन देखील बनवायचा आहे. तेव्हा आता आपण तुमचे जे प्रश्न आहेत त्याच्याकडे वळूया. निलेश सर, हो प्रश्न घेऊयात आता. हो, प्रश्न घेऊया. मी एक मिनिट. शक्यतो ऑडिओ स्वरूपात येऊ द्यात प्रश्न. हो, ऑडिओ मी ऑन करतो त्यांचा. तुम्ही स्टुडंट हा येते ना. हा, तुम्ही मुलांना आता यू कॅन अनम्यूट युअर सेल्फ आणि तुमचे काही क्वेश्चन क्वेरीज असतील, करिअर डेव्हलपमेंट असेल किंवा जनरल काही क्वेरी असतील तर तुम्ही डायरेक्ट विचारू शकता. तुम्ही स्वतःला अनम्यूट करा आणि डायरेक्ट विचारा. हा टिपिकल क्वेश्चन आहे. प्लीज रिकमेंड सम बुक्स. कशासाठी हवे आहेत ही बुक्स? आता सेल्फ डेव्हलपमेंटसाठी पुस्तकं असं जेव्हा तुम्ही म्हणताय ना, मी आता तुमच्याशी बोललो ना, हे पुस्तकातून येण्यापेक्षा ऑब्झर्वेशन मधून येतं. युवराज नावाचे स्टुडंट आहेत, त्यांनी हे विचारलंय. पुस्तकांमध्ये तुम्ही एक काम करू शकता की अगदी प्रायमरी लेवलवर तुम्ही अमेझॉनवर जा आणि सेल्फ डेव्हलपमेंट बुक्स असं जरी टाकलं तर त्याच्यात काही मिळतील. किंवा पुस्तकांची जी दुकानं आहेत त्याच्यामध्ये सेल्फ डेव्हलपमेंटच्या पुस्तकांचा एक ग्रुप आहे. मी कुठला स्पेसिफिक ऑथर असं तुम्हाला म्हणणार नाही, पण समजा गोल सेटिंग असं म्हटलं त्याच्यावर खूप सारी पुस्तकं मिळतात. किंवा पेशन्स हा एक मुद्दा घेतला त्याच्यावर वेगवेगळी पुस्तकं मिळतात. मी तुम्हाला सांगेल की आता 7 हॅबिट्स नावाचं स्टीफन कवी यांचं पुस्तक आहे, फार सुंदर आहे.
ते तुम्ही घेऊ शकता. मी एक रिकमेंड करतो सगळीकडं ते पुस्तक जे आहे ते लाईट फ्रॉम मेनी लॅम्प्स या नावाचं पुस्तक आहे. मी डॉक्टर APJ अब्दुल कलाम सरांच्या एका प्रोग्राममध्ये मला त्या पुस्तकाविषयी कळालं होतं. आता या पुस्तकाच्या मागे सुद्धा एक स्टोरी आहे. लाईट फ्रॉम मेनी लॅम्प्स हे खूप जुनं पुस्तक आहे, म्हणजे साधारणपणे मला वाटतं 1920-30च्या आसपास किंवा त्याच्या पुढं लिहिलं गेलेलं पुस्तक आहे. आता ते मिळतं. लाईट फ्रॉम मेनी लॅम्प्स या पुस्तकामध्ये अशा प्रतिकूल परिस्थितीत यश मिळवलेल्या लोकांच्या काही स्टोरीज आणि बाकीच्या गोष्टी आहेत. लिलियन वॅटसन नावाच्या संपादकांनी ते संपादित केलेलं आहे. इंग्रजीमध्ये आहे, मराठी आहे की नाही मला माहित नाही. तर याची स्टोरी अशी आहे कलाम सरांच्या बाबतीत घडलेली. ते जेव्हा मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये MIT मध्ये होते तेव्हा त्यांच्याजवळ पैसे नसायचे. तर चहा प्यायला गेल्यानंतर बाजूला एक बुक स्टॉल होता, तिथं त्यांना ते पुस्तक दिसायचं. तर ते जाऊन पानं चाळायचे. त्या दुकानदाराच्या लक्षात आलं की हा मुलगा येतो आणि ही पानं चाळत राहतो. तर त्यांनी विचारलं की हे पुस्तक हवंय का तुला? तर कलाम सर म्हटले हो मला हवा आहे, पण प्रॉब्लेम असा आहे की माझ्याकडे पैसे नाहीयेत. तर दुकानदारांनी सांगितलं ठीक आहे, जेव्हा तुझ्याकडे पैसे येतील तेव्हा ये, मी हे पुस्तक विकणार नाही आणि ठेवतो. त्या दुकानदारांनी त्याचा शब्द पाळला. कलाम सर जेव्हा नंतर त्यांना जॉब मिळाला त्या दुकानात गेले आणि त्यांनी रिमाइंड केलं, तर त्या दुकानदारांनी ते अत्यंत आनंदाने पुस्तक काढून दिलं. कलाम सरांनी ते पैसे पे केले. कलाम सरांच्या आयुष्यातली प्रभावी पुस्तकांच्या यादीमधलं हे नंबर 1चं पुस्तक आहे आणि मी स्वतः ते रेफर केलेलं आहे, म्हणजे अजूनही करतो. आणि यशस्वी झालेले किंवा मला ज्यांना कुणाला गिफ्ट द्यायचं आहे, म्हणजे माझ्याकडे स्वतःच्या कपाटामध्ये मी त्याच्या 50-50 कॉपीज ठेवलेल्या असतात, तर मी ते देतो, कारण त्या पुस्तकाने अख्खं आयुष्य बदलून जातं. म्हणजे प्रचंड ताकद देणारं पुस्तक आहे, ते तुम्ही वापरू शकता. एक दुसरं पुस्तक आहे थिरुकुरल. थिरुवल्लूर नावाचे एक दक्षिण भारतामधले विचारवंत होऊन गेले. तर ते थिरुकुरल नावाचं पुस्तक घ्या तुम्ही. त्याच्यामध्ये कपलेट्स आहेत 2-2 शब्दांचे. खूप सारी थिरुकुरल आहेत. त्याच्यामध्ये राजाराम नावाचे एक ग्रस्त आहेत, बी राजाराम मला असं वाटतं, यांनी त्याचं जे काही संपादन केलेलं आहे ते थिरुकुरल तुम्ही घेऊ शकता. दुसरं एक पुस्तक मी तुम्हाला सजेस्ट करेल डेव्हलपमेंटच्या दृष्टिकोनातून, ते आहे पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड. पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड या नावाचं पुस्तक अफलातून आहे, म्हणजे तुम्हाला आतून पूर्ण बदलून टाकतं. पण ही जी सगळी पुस्तकं मी तुम्हाला सांगतोय ना, ही नुसती वाचायची नसतात. एक लक्षात घ्या, पुस्तक नुसतं वाचायचं नसतं, तर पुस्तक जगायचं असतं. आणि असं आहे की तुम्ही कितीही पुस्तकं वाचलीत पण त्याच्यामध्ये तुम्ही काही अंमलबजावणीच केली नाहीत तर कुठलंच पुस्तक तुम्हाला बदलू शकणार नाही. नेक्स्ट क्वेश्चन घेऊया आपण. तुम्ही क्वेश्चन तुमचा चॅट बॉक्स मध्ये टाका किंवा डिरेक्टली विचारू शकता चॅट सरांना. बॉक्स मध्ये आला तरी मी बघेल. हो. चॅट बॉक्स मध्ये एक मिनिट. चॅट बॉक्स मध्ये टाकली तरी मला दिसतील. हो, किंवा मग डायरेक्ट तुम्ही अनम्यूट करून विचारू शकता, काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे प्रश्नांच्या बाबतीत स्टुडंट्सना मला सांगायचं आहे, होतं असं की अरिस्टॉटलना असं विचारलं गेलेलं होतं की माणूस यशस्वी होतो तर तो कसा होतो? तर योग्य वेळी, योग्य पद्धतीनं, योग्य प्रमाणात आणि योग्य ती गोष्ट करायला ज्याला जमतं तो माणूस यशस्वी होतो. आता काय, साधारणपणे अर्ध्या 1 तासानंतर पुन्हा तुम्ही म्हटलात तर तुम्ही मला प्रश्न नाही विचारू शकणार आणि मग हे निघून जातं. आता यातली तुम्हाला एक विनोदाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो. कॉलेजमधली गोष्ट असं समजावं, तुमचंच कॉलेज आहे, तर तुमच्या कॉलेजमधला एक XYZ विद्यार्थी आहे. तर हा XYZ विद्यार्थी समजा 2nd इयर मधला आहे आणि त्याला एक मुलगी आवडतीये, पण त्याला विचारलं ती आवडतीये हे तिला काही सांगता येत नाहीये. मग झालं, BSc संपलं किंवा BTech संपलं, पुढे मास्टर्स केलं, MBA केलं, वगैरे वगैरे सगळं झालं आणि काही कालावधीनंतर पुन्हा हे दोघं भेटले. पण आता भेटल्यानंतर बराच कालावधी निघून गेलेला आहे. आता हे जे भेटलेले आहेत तेव्हा ती जी मुलगी आहे ती बोलतीये त्या मुलासोबत. आता हे दोघं मॅच्युअर झालेले आहेत,
पण तिथे एक छोटस लहान मूल एक 5-6 वर्षाचं आहे, ते खेळतंय आणि ते खेळणारं मुलं आहे ना, ते फार बोर झालंय. त्याला कळत नाहीये की आई एवढी गप्पा मारतीये कशासाठी. तेव्हा वैतागलाय तो किंवा ती मुलगी आहे छोटी आणि ती म्हणतीये, "मम्मी चल लवकर, अगं काय करतीये हे?" तर आई सांगते, "अरे थांब ना, मला जरा तुझ्या मामाशी 2 मिनिटं बोलू दे." इफ यू डोंट आस्क, तुमचा मामा होतो. विनोदाचा भाग सोडून द्या याच्यामधला. पण योग्य वेळेला आपल्याला त्या गोष्टी जर का विचारता आल्या, तर तुम्हाला बरंच काही मिळू शकतं. एक चॅटबॉक्समध्ये क्वेश्चन आहे अकॅडमी बद्दलची माहिती. वेबसाईट आहे prithvi.net.in, prithvi.net.net.in. त्याच्यावर तुम्हाला सगळी माहिती मिळू शकेल. तुमचे क्वेश्चन तुम्ही चॅट बॉक्स मध्ये टाका किंवा सरांना डायरेक्ट तुम्ही विचारा. काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही सर डायरेक्ट विचारू शकता. क्वेश्चन आहे का काही? म्हणजे आता आमच्या मुलांचं ऑनलाईन स्कूल सुरू आहे. तर अटेंडन्स लावून आराम करायला गेलो असे पण विद्यार्थी आपल्याकडे असू शकतात. म्हणजे ऑनलाईन स्कूल सुरू असतं, व्हिडिओ बंद असतो. अटेंडन्स मध्ये तर विद्यार्थी झूमवर जॉईन झालेला आहे आणि मग इतर वेळेला मात्र नाही. एक प्रश्न, अकॅडमी किती मंथ्स? तुम्ही वेबसाईटवर गेलात ना, तुम्हाला सगळ्या कोर्सेस आणि याची इतर सगळी माहिती मिळू शकेल. अराउंड 82, म्हणजे आता फॅकल्टी वगैरे आपण म्हणजे 75 एक स्टुडंट्स असतील. डाऊट्स विचारले तर मला आनंद होईल. तर त्यांच्या वतीने एक क्वेश्चन विचारतो की त्यांना समजा कॉम्पिटिटिव्ह स्टार्ट कसं करायचं? एक तुम्ही फक्त एक इन जनरल ओके, एक स्पर्धा गायडन्स परीक्षा करावं. ज्या म्हणतात याला वेगवेगळ्या. आता यात काय आहे, स्पर्धा परीक्षांच्या बाबतीत या आता जे काही वातावरण एकंदरीत कोरोनाच्या कालावधीतलं आहे, हे एक्सेप्शन आहे. स्पर्धा परीक्षा निवडत असताना विद्यार्थ्यांनी त्यांचं ग्रॅज्युएशन जे आहे त्याला प्लॅन ए ठेवावा. म्हणजे तुम्ही जे करताय ते. आणि बऱ्याच वेळेला मी पालकांनाही सांगतो की मास्टर्स विद्यार्थ्याला करणं शक्य असेल ना, तर ते जरूर करावं. कारण मगाशी म्हटलं तसं कॅपॅसिटी बिल्डिंग फार आवश्यक आहे. तेव्हा तुम्ही तुमचं ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन या दोन्ही गोष्टी डोळ्यासमोर ठेवून ते सर्वोत्तम करणं. असं होत नाही ना हो. मगाशी मायकल फेल्प्सचं उदाहरण दिलं की मी एमपीएससी किंवा युपीएससीचा अभ्यास फार सुंदर करणार, पण माझा बीटेक, बीई, बीएससी, एमटेक, एमबीए याचा अभ्यास मात्र नीट करणार नाही. असं होत नाहीये. असं कधी घडू शकत नाहीये. मी माझा जो डिग्रीचा अभ्यास करतोय ना, तो सुद्धा मी उत्तमच करत असेल. कारण अभ्यास कशाचा हे इम्पॉर्टंट नाहीये, तर अभ्यास उत्तम करणं ही जी माझी टेंडन्सी आहे, हा माझा जो ऍटिट्यूड आहे ना, तो माझ्यात डेव्हलप होणं गरजेचं असतं. स्पर्धा परीक्षांची तयारी तुम्ही सेकंड इयर, थर्ड इयरला हळूहळू सुरू करू शकता. पण तुमची जी डिग्री आहे, ती डिग्री उत्तम करणं आणि मग त्याच्यातून जो मोकळा वेळ मिळेल, त्यात हळूहळू पुढे जाणं. ते करत असताना काय आहे, पहिलं तुम्ही सिलेबस करा. म्हणजे तुम्ही सिलेबस जो समोर आलेला आहे, तो सिलेबस समजून घ्या. म्हणजे तुम्ही जी परीक्षा देणार आहात, तो सिलेबस समजून घ्या. त्याच्या जुन्या प्रश्नपत्रिका बघा. ह्या जुन्या प्रश्नपत्रिका आणि सिलेबसवरून तुम्हाला अंदाज येईल की कशा स्वरूपात परीक्षा होतीये. याच्यानंतर मग चांगली पुस्तकं असतील, त्याचं वाचन तुम्ही ग्रॅज्युएशन काळात सुरू करू शकता. आणि मग ग्रॅज्युएशन झाल्यानंतर तुम्ही डेडिकेटेड याची तयारी करू शकता. मग तुम्ही कोचिंग जॉईन करा, ऑनलाईन करा किंवा ऑफलाईन या स्वरूपामध्ये करू शकता. पण
मला परीक्षेबद्दल स्वतःला जोपर्यंत काही माहिती नाहीये तोपर्यंत डायरेक्टली मी कोचिंग करणं ही सुद्धा घोडचूक ठरू शकते. आणि मला जी परीक्षा द्यायची आहे ना त्याच्या बाबतीत मी खरंच आतून किती इग्नायटेड आहे हे क्रॉस चेक करणं गरजेचं आहे. म्हणजे बरेच विद्यार्थी 1-2 वर्ष केल्यानंतर सोडून देतात. त्याच्यात रिझनच असं असतं की चला इतर करतायत ना तर आपण करून बघूया असा एक ऍटिट्यूड असतो. तेव्हा मला असं वाटतं जी परीक्षा द्यायची आहे तिचा सिलेबस, त्याच्या प्रश्नपत्रिका हे सगळं आयोगाच्या वेबसाईटवर फ्री मिळतं. कुठूनही विकत घेण्याची काही गरज नाही. म्हणजे आता इथे एक प्रश्न आलेला आहे की प्रिपरेशन कधीपासून? मी म्हटलं ना तुम्हाला 2nd-3rd इयर पासून तुम्ही सुरू करू शकता, काही अडचण नाहीये. पण तुमचं जे ग्रॅज्युएशन आहे ते फार व्यवस्थित होणं गरजेचं आहे. ओके, चॅट बॉक्स मध्ये ओके, प्रोफेसर के.जी. गोल्हार सरांचा प्रश्न आहे. काही इंजिनियर्स यूजी स्टुडंट्स आर नॉट कमिंग टू हिज कोर स्ट्रीम बट दे गो फॉर जनरल एमपीएससी यूपीएससी कॉम्पिटेटिव्ह सच थिंग्स का घडतायत? ओके सर, याच्यामध्ये आता मुद्दा काय आहे की कोर स्ट्रीम आपण त्याच्यामधले जे यशवंत आहेत ना ते फारसे समोर येत नाहीयेत. आपल्याकडे होतंय असं की स्पर्धा परीक्षेतून येणारे जे विद्यार्थी आहेत त्या लोकांचे सत्कार होतात किंवा त्यांनी केलेलं जे काम आहे याला न्यूजपेपरमध्ये कव्हरेज फार मिळतं आणि मग 1 किंवा 2 अशा विद्यार्थ्यांनी हे जे केलेलं आहे त्यावरून मग आपण हे असं केलं पाहिजे हे सगळ्यांना वाटतं. तर मला असं वाटतं की कोरमध्ये काम केलेली जी लोक आहेत त्याच्या सक्सेस स्टोरीज पुढे येणं फार गरजेचं आहे. म्हणजे एंटरप्रेन्योर्स झालेले असतील किंवा मॅनेजमेंटमध्ये चांगलं काम केलेले असतील, कोरमध्ये चांगलं काम केलेले असतील, हे आपलं काम आहे. म्हणजे मी आता इथं सजेशन देऊ शकतो, तुम्हालाही देऊ शकतो, निलेश सरांना, की आपल्या ऍग्रिकल्चरमध्ये कोरमध्ये काम केलेले आणि ज्यांनी चांगलं काम केले. आता इथे यशाची डेफिनेशन म्हणजे टर्नओव्हर असं नका घेऊ फक्त. म्हणजे अकॅडमिक्स मध्ये चांगलं काम केलेले आणि अकॅडमिक्स मध्ये पुढे गेलेले, संशोधन केलेले अशा सक्सेस स्टोरीज आल्या पाहिजेत. आपली जी मासिकं तयार होत आहेत किंवा आपले जे ब्लॉग्स येत आहेत ह्याच्यावर या जर गोष्टी आल्या ना तर मग हे आपले विद्यार्थी तिकडे वळू शकतील. काय होतं सर, शेवटी जोपर्यंत पाठीवर थाप पडत नाही ना तोपर्यंत बरं वाटत नाहीये. माणसाला ते आवश्यक आहे. मला माझ्या पाठीवर थाप पडली तर बरं वाटतं की अरे नाही, याला समाज मान्यता आहे. तर मग ती मान्यता जी आहे ना ते देण्यासाठी आपल्याला कुठेतरी हे आणणं गरजेचं आहे. तर आपल्या बाजूने या सक्सेस स्टोरीज पुढे आणू शकतो. म्हणजे एखाद्या व्यक्तीनं शेतात स्वतःचं वेगळं असेट, आता अॅग्रोवन तुम्ही वाचताय, अॅग्रोवनला दर सोमवारी मी स्वतः लिहितो. 15 नंबरचं जे पान आहे मशागत मध्ये, अॅग्रोवन मध्ये मशागत नावाचा सदर आहे, दर सोमवारी माझं येतं. तर अॅग्रोवन मी स्वतः दररोज वाचतो. त्याच्यातल्या गावातल्या छोट्या छोट्या स्टोरी असतात ना त्या सुद्धा मला वाटतं सक्सेस असतं. तर याच्यासाठी आपण त्या गोष्टी पुढे आणणं गरजेचं आहे. पुढचा प्रश्न आहे युवराज यांनी विचारलाय, हाऊ टू हॅव कन्सिस्टन्सी ऑर पुटिंग एफर्ट्स इन समथिंग रेग्युलरली अँड नॉट गेट डिस्ट्रॅक्टेड. चांगला प्रश्न आहे की आपण कन्सिस्टन्सी कशी ठेवायची आहे. सातत्य ठेवणं हे येतं कशातून? मुळात सातत्य ही गोष्ट जी आहे ना ती बाहेर शोधण्याची गरज नाहीये. सातत्य हा आपला स्थायी भाव आहे, तो आणावा लागत नाहीये. याचं तुम्हाला मी बेस्ट आपल्यामध्ये असणारं जे एक्झाम्पल देईल ते म्हणजे तुम्ही उजवा हात घ्या आणि छातीवर असा ठेवा डाव्या बाजूला, युअर हार्ट इज बीटिंग अँड दॅट इज अ बेस्ट एक्झाम्पल ऑफ कन्सिस्टन्सी. तुम्हाला ताण आलाय, तुम्ही यशस्वी झालाय, तुम्ही झोपलेले आहात, तुम्ही धावताय, तुम्ही खाताय, तुम्हाला खूप नैराश्य आलेलं आहे, व्हॉट एव्हर इज हॅपनिंग, युअर हार्ट इज बीटिंग. आणि ते कन्सिस्टन्सीचं सगळ्यात उत्तम उदाहरण आहे. आपण काय करतो, आपले जे विचार आहेत त्या विचारांच्या मागे इतके लागतो. आता मी तुम्हाला इथे एक त्याच्यासाठी सांगेल की आपण रिॲक्ट व्हायचं का रेस्पॉन्ड व्हायचं हे आपल्याला कळायला पाहिजे. आपण आपल्या डोक्यात जो काही विचार येतो ना त्याला प्रतिक्रिया देतो, प्रतिक्रिया नाही द्यायची, आपल्याला प्रतिसाद द्यायचा आहे. म्हणजेच माझ्या डोक्यामध्ये असं आलं, माझा अभ्यास होत नाहीये, मी अपयशी झालोय, माझं कसं होईल, तो जो विचार आहे त्या विचाराला स्वतः प्रश्न विचारायचा की तू हा जो मला प्रश्न विचारलेला आहेस कसं होईल, नक्की कसं होईल, आणि मग याची उत्तरं समोर यायला सुरुवात होईल. तुम्ही प्रतिसाद द्यायला लागलात की ऑटोमॅटिकली तुम्ही जे डिस्ट्रॅक्ट झालेला असता ते जागेवर यायला सुरुवात होते.
म्हणजे प्रतिक्रियात्मक जेव्हा तुम्ही बंद कराल आणि प्रतिसादात्मक जेव्हा जगायला लागाल, तेव्हा ही कन्सिस्टन्सी जी आहे ही त्याच्यावरची की आहे. तुमचं जे हृदय आहे ना ते प्रतिसाद देतं. म्हणजे ताप आलाय तुम्हाला तर शरीर प्रतिसाद देतं, प्रतिक्रिया देत नाही. इम्युन सिस्टम प्रतिसाद देते, प्रतिक्रिया देत नाही. आपला स्थायी भाव आहे. आपल्या सगळ्यांच्या डीएनए मध्ये ते आहे, तेव्हा ते आपल्याला कळायला पाहिजे. पुढचा प्रश्न आहे की many people said if you have to do something then find why. Sir, how to find that why which gives us confidence to entire journey? फार सुंदर प्रश्न आहे. वाय साठी मी तुम्हाला आत्ता ताबडतोब एक गोष्ट सांगतो. तुम्ही हे जे सगळं अटेंड केलं आता 1 तास 1.5 तास झालाय आता, वाय बघा, हा जो वाय आहे त्याचं उत्तर तुम्हाला सापडणं आवश्यक आहे. आणि हा वाय शोधायचा कसा? आपण रोज अन्न खातो, वी टेक फूड. का खातो? आज दिस क्वेश्चन. तुम्ही म्हणाल का खातो? म्हणजे सर भूक लागते म्हणून खातो. भूक लागणं हे लक्षण आहे. तुम्ही खाता कशासाठी दॅट डिफाईन्स. तुम्ही काय खाणार हे ठरतं कशावर? तुम्ही का खाताय याच्यावर. म्हणजे तुम्ही का खाताय. बघा ना, 2 उदाहरणं देतो. एक कोरोनामधनं नुकताच बरा झालेला पेशंट आहे, त्याला डॉक्टरांनी डाएट दिलेला आहे आणि अमुक खा तमुक खा, भरपूर खा. आणि एक दुसरी व्यक्ती आहे की ज्या व्यक्तीला वजन कमी करायचं आहे, त्याचं वजन कमी करण्यासाठी त्याला खायचं आहे. 2 व्यक्ती आहेत. एकाला वजन कमी करण्यासाठी खायचं आहे, दुसऱ्याला हेल्थ सुधारण्यासाठी खायचं आहे. दोघांच्या यादीमध्ये काय खायचं याची नावं वेगवेगळी असणार आहेत. माझा व्हाय जो आहे तो मला असाच सापडत असतो. याच्यासाठी एक सोपा प्रश्न रोज सकाळी उठल्यावर स्वतःला विचारायचं आहे, आज मी जो जागा झालेलो आहे तो कशासाठी. प्रत्येकाला देणाऱ्याने, मग तुम्ही परमेश्वर मानत असा किंवा नसा, मी निसर्ग म्हणेल, परमेश्वर म्हणेल, काहीही म्हणा, तुम्हाला प्रत्येकाला जे श्वास दिलेले आहेत ते का दिलेले आहेत याचं उत्तर ज्याचं त्यानं शोधायचं असतं. हा व्हाय सापडला ना मग हे सोपं होतं. सीडीएस बद्दल माहिती द्या. सीडीएस एक्झाम बद्दल तुम्हाला सोपी माहिती मिळू शकेल. तुम्ही ऑनलाईन सर्च करा किंवा कर्नल ब्राह्मणकर नावाचे जे गृहस्थ आहेत त्यांच्या वेबसाईटवर गेलात तर सीडीएस बद्दल तुम्हाला माहिती मिळू शकेल. आजचा जो आपला हेतू आहे दॅट इज रिलेटेड मोर विथ युअर सेल्फ डेव्हलपमेंट. एनी क्वेश्चन? काही क्वेश्चन असेल तर सरांना डायरेक्ट विचारा, काही प्रॉब्लेम नाही. चॅट बॉक्स मध्ये टाका. अदरवाईज आपण मग थांबूया. एनी क्वेश्चन? ओके. ऍटलिस्ट सरांनी मुलांना बोलतं केलं किंवा ऍटलिस्ट लिहायला तरी लावलं त्यांचे क्वेश्चन. मुलं म्हणजे इंटरॅक्टिव्ह होत नाही किंवा त्यांचे क्वेश्चन विचारत नाही. मे बी हरकत नाही, जेव्हा कोरोना संपेल ना तेव्हा तुमच्या ऑडिटोरियम मध्ये एकदा आपण घेऊयात, म्हणजे ते इंटरॅक्टिव्ह हो होतील. हो हो, फेस टू फेस असल्यानंतर ते बरोबर आहे. जास्त. ओके सर, खूप म्हणजे एकदम छान माहिती दिली. एकदम म्हणजे जसे तुम्ही बीटेकला होते त्याच प्रकारे जे मोटिवेशन आहे किंवा ज्या प्रकारे बोलायचे तीच इंटेन्सिटी अजून पण आहे. सेम सेम. सो आय रिक्वेस्ट प्रोफेसर NK खापरे मॅडम टू गिव्ह वोट ऑफ थँक्स. मॅडम. येस सर. एक व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा एक व्यक्तिमत्व म्हणून जगा. कारण व्यक्ती ही कधीतरी संपते, पण व्यक्तिमत्व हे सदैव जिवंत राहते. असे उत्तम व्यक्तिमत्व असलेले माननीय श्री पाटील सर यांनी आज या ऑनलाईन वेबिनार या माध्यमातून विद्यार्थ्यांनी आपले ध्येय, आपले गोल निश्चित करून ते ध्येय गाठण्यासाठी योग्य वाटेवर वाटचाल करून स्वतःला डिटर्मिनंट ठेवून आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी कसे प्रयत्न केले पाहिजे या संदर्भात विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले व मार्गदर्शन केले. मी प्राध्यापिका निलिमा खापरे संस्थेच्या व केकेवा कृषी अभियांत्रिकी
व तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या वतीने आभार मानते. तसेच या कार्यक्रमाला उपस्थित सर्व प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, सर्व विद्यार्थी तसेच या कार्यक्रमाचे आयोजक श्री गडगे सर यांचेही मी आभार मानते. मी केकेवा कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर HV देशमुख सर यांच्या पूर्व परवानगीने आजचा हा ऑनलाईन वेबिनारचा कार्यक्रम संपला असे जाहीर करते. ओके पाटील सर, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. बाय बाय. ओके, आपण परत स्टाफ साठी वगैरे किंवा मुलांसाठी फेस टू फेस आपण अरेंज. हो, भेटू नक्की भेटू आपण. ओके सर, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. एंड करतो. बाय.